नमस्कार. राज्यातील दिव्यांग शाळांमधील शिक्षक व स्पीच थेरपिस्ट यांच्याकरिता आज 5 ऑक्टोबर 2020 रोजी रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी व कास्ट्राईब दिव्यांग विभाग, दिव्यांग विशेष शाळा शिक्षक व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे वेबिनारचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि आजच्या वेबिनारचा विषय आहे अर्ली डिटेक्शन अँड इंटरव्हेन्शन विथ हिअरिंग इम्पेअर्ड. आणि आपले जे स्पीकर आहेत ते शंतनू सौंदानकर. तत्पूर्वी मी आजच्या कार्यक्रमाला खास उपस्थिती की ज्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला आहे ते सुचेताताई सौंदानकर, पडसाद संस्था नाशिक या संस्थापिका, त्यानंतर सुनील सौंदानकर, सचिव पडसाद संस्था नाशिक. व आम्ही ऍक्च्युली गुगल मीटवर हा कार्यक्रम घेतला होता. गुगल मीटला फक्त संख्या पार्टिसिपेशनची 250च असते. काल आम्ही जेव्हा गुगल फॉर्म नेटवर टाकला त्यावेळेला जवळजवळ 500-550 शिक्षकांनी सहभाग नोंदवला, फॉर्म रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर मी सरांबरोबर तात्काळ संपर्क केला. म्हटलं शंतनू सर, आपल्याला एक तर प्रतिसाद खूप मिळतोय आणि आपलं ऍप काही काम करणार नाही आणि आमच्याकडे जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तर प्लीज आम्हाला कोणी कोऑपरेशन करेल का? कसं की कोणी जर आम्हाला सहकार्य करेल तर आम्हाला खरंच आज सकाळीच अपर्णा मारेवार, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी यांनी आमच्यासाठी झूम ऍप, जी 500ची मर्यादा आहे पार्टिसिपेशनची, ते आम्हाला उपलब्ध करून दिली व तसेच फेसबुक लाईव्ह सुद्धा लिंक उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आपला हार्दिक स्वागत पण करतोय आणि धन्यवाद पण देतो आपल्याला. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे जे स्पीकर आहेत ते सन्माननीय सौंदानकर सर यांच्या बाबतीत मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. शंतनू सौंदानकर MA SLP, यानंतर ते ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहेत. एक्सपर्ट इन पीडियाट्रिक ऑडिओलॉजी अँड कॉक्लिअर इम्प्लांट, प्रेसिडेंट पडसाद इन्स्टिट्यूट नाशिक, डायरेक्टर परसेप्शन स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक. आणि या व्यतिरिक्त दिव्यांग श्रवण विकलांग जे हिअरिंग इम्पेअर्ड मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक असे महाराष्ट्रातले पहिले ऑडिओलॉजिस्ट आहेत, श्रवण तज्ञ आहेत, की त्यांनी विज्ञान प्रदर्शन भरवलं होतं. याही पेक्षा त्यांच्याबद्दल खूप खूप काही आहे माझ्याकडे, परंतु आता जास्त एकतर वेळ झालेला आहे. आपण 1 वाजता सुरू करणार होतो, परंतु ह्या तांत्रिक याचा अनुभव कमी असल्यामुळे नेहमीप्रमाणे 10-20 मिनिटं होतच असतात. तर कृपया सर्व उपस्थितांचं मी, मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. या व्यतिरिक्त जर आमच्याकडे उपस्थित जे काही दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्ग, तसेच सामाजिक न्याय विभागाचे, जिल्हा समाज कल्याणचे व राज्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, स्पीच थेरपिस्ट येथे उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि शंतनू सरांकडे जातो आणि सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं सेशन सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रथमतः कास्ट ट्राईब दिव्यांग विभागाचे कार्याध्यक्ष तुषार भालेरावजी आणि विभागाध्यक्ष आनंद हिंगोलेजी यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली माझे विचार मांडण्यासाठी. आणि इथे उपस्थित असलेले सगळे शिक्षकगण, ऑडिओलॉजिस्ट, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पदाधिकारी, दिव्यांग आयुक्तालयाचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग जे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी
उपस्थिती दर्शवलेली आहे. मी पार्टिसिपंट्सचा आकडा बघतोय, तो वाढतच चाललाय आणि जवळपास हो. 375 पार्टिसिपंट्स आपल्याला जॉईन झालेले आहेत. याच्यातनं माझी जबाबदारी खूप मोठी वाढली आहे की तुमच्यापर्यंत योग्य असं मार्गदर्शन आणि योग्य असे विचार अर्ली डिटेक्शन आणि अर्ली इंटरव्हेन्शनचे पोहोचवावेत. त्यासाठी मी माझं स्क्रीन शेअर करतो आहे, पीपीटी शेअर करतो आहे. त्यासाठी 2 मिनिटं द्यावेत मला. सगळ्यांना माझं पीपीटी दिसतंय? हो, दिसतंय. ओके, थँक्यू सो मच. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो इट इज क्वाईट इंटरेस्टिंग टॉपिक, ज्याच्याबद्दल आपण खूप वर्षांपासून बोलतोय किंवा खूप प्रभावीपणे याचा विचार करतोय. तो आहे अर्ली डिटेक्शन आणि अर्ली इंटरव्हेन्शन. सो मायसेल्फ शांतनु सौंदनकर, मी वर्किंग प्रेसिडेंट आहे पडसाद इन्स्टिट्यूट फॉर चिल्ड्रन विथ हिअरिंग अँड स्पीच इम्पेअरमेंट. आणि मी तुम्हाला आज एक छोटंसं मार्गदर्शन करणार आहे या विषयाबद्दल. सो सर्वात पहिले जेव्हा आपण विषयाला चालू करणार आहोत किंवा विषयाबद्दल बोलणार आहोत, तर मला सगळ्यांना एवढंच सांगावं असं वाटतं की किती जणांना असं खरंच वाटतं की आपल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे? कोणी माईक ऑन करून बोलू शकतं? सगळे आपण विशेष शिक्षक आहोत, मॅक्झिमम याच्यामध्ये स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहोत. किती जणांना असं वाटतं की विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आहेत? त्यांना स्वतःहून अनम्यूट नाही करता येणार शंतनू, आपण तसं सेटिंग नाही केलंय. ओके, नो प्रॉब्लेम मॅम. तसं करू का? हा, तसं केलं तर चालेल मॅम. हा, ओके, 1 मिनिट. हा, ठीक आहे. ते आपलं हे करू शकतात, अनम्यूट करू शकतात स्वतःला. ओके, स्वतःला तुम्ही अनम्यूट करू शकता आणि मला याचं उत्तर देऊ शकता. मॅडम अनम्यूटचा ऑप्शनच राहू द्या, डिस्कशन होत नाहीये. मॅम, मी अपर्णा मॅम, मी विनंती करतो की प्लीज सगळ्यांना म्यूट करावं. नंतर अनम्यूट युअर सेल्फ शंतनू. पण ते ना खूप गोष्ट खूप म्यूट. माझा आवाज येतोय सगळ्यांना आता? आवाज येतोय तुमचा. सर सगळ्यांना, मॅडम सगळ्यांना अनम्यूट करून ठेवा, येत नाही बरोबर केलेले. सर मला वाटतं की सर्वांना अनम्यूट करा. डिस्कशनला आपण नंतर वेळ घेऊ. नंतरचा शेवटचा शंतनू, तुला अनम्यूट कर. आता येतोय आवाज? हो, आता येतोय. ओके, फाईन. आपण डिस्कशन शेवटी घेऊया, याच्यातला गोंधळ नको व्हायला म्हणून. तर सर्वात पहिली जी माझी स्लाइड आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. 25 ते 26 मार्चला आपलं लॉकडाऊन चालू झालं, पण त्याच्यानंतरही फुल पोस्टने आम्ही काम करतो. काम कुठेही थांबलेलं नाहीये. इकडे तुम्ही पडसाद इन्स्टिट्यूट बघू शकता की जिथे मी ऍज अन ऑडिओलॉजिस्ट काम करतो आहे. इकडे मी सायमल्टेनियसली पेशंट्स पण चेक करतो आहे. त्याच्यामुळे काम हे कुठेच थांबलं नाही पाहिजे. द वर्क शुड गो ऑन. सर्वांना माहिती आहे आपण सगळे स्पेशल एज्युकेटर्स आहोत, ऑडिओलॉजिस्ट आहोत, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहोत. पण तरी सुद्धा ही जी स्लाइड आहे ही सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आय एम व्हेरी सॉरी फॉर पुअर रेझोल्युशन. पण याच्यामध्ये आपण सगळे बघू शकता की आपण ऐकतो कसं किंवा आपलं हिअरिंग मेकॅनिझम कसं आहे. ही स्लाइड जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर तुम्हाला पुढचं पूर्ण जे प्रेझेंटेशन आहे ते व्यवस्थित समजेल. तुम्ही पहिल्या नंबरच्या आकड्यामध्ये बघू शकता की साऊंड वेव्ह म्हणजे ध्वनी लहरी ज्या आहेत त्या बाह्य कर्णातनं तुमच्या मध्य कर्णामध्ये येत आहेत. मध्य कर्णामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले 3 छोटे टायनी बोन असतात किंवा आपण त्यांना ऑसिकल्स असं म्हणतो. आणि सांगायला बरेच जणांना माहिती असेल, कदाचित बरेच जणांना माहिती नसेल, तर त्या सगळ्यांना सांगायला आवडेल की आपल्या शरीरातला जो सर्वात छोटासा बोन आहे त्याला आपण स्टेपिस म्हणतो, हा आपल्या मध्य कर्णामध्ये असतो. त्याच्यानंतरचा येतो तो आपला आंतरकर्ण असतो. आणि हा जो आंतरकर्ण आहे या आंतरकर्णामध्ये तुम्ही एक गोगलगाईसारखं स्ट्रक्चर बघू शकतात, जो की आहे आपला कॉक्लिया. कॉक्लिया म्हणजे आंतरकर्ण. या आंतरकर्ण जो आहे हा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे जेव्हा ध्वनी लहरी मध्य कर्णामधनं
अंतःकरणामध्ये येतात तेव्हा या कॉक्लियाला खूप सारं असं महत्व आहे, कारण या कॉक्लियामध्ये सेन्सरी पेशी असतात. सेन्सरी पेशी म्हणजे ज्या आवाज सेन्स करू शकतात, आणि जेव्हा या सेन्सरी पेशी आवाज सेन्स करतात तेव्हा त्या एक इलेक्ट्रिकल करंट डिस्चार्ज करतात, जे इम्पल्सेस तुम्हाला 9व्या नंबरच्या पिक्चरमध्ये दिसू शकेल की ऑडिटरी नर्व आहे. ती ऑडिटरी नर्व फेशियल गायरस म्हणजे एरिया नंबर 41 जो आहे आपल्या मेंदूमध्ये तिथपर्यंत पोहोचवते. तर याचा सारांश मी परत एकदा सांगतो की ध्वनिलहरी बाह्यकर्णामधनं मध्यकर्णामध्ये जातात. मध्यकर्णामध्ये जे आपले छोटे बोन आहेत ते व्हायब्रेट होतात. ते व्हायब्रेट झाल्यानंतर त्या ध्वनिलहरी अंतःकरणामध्ये जातात. अंतःकरणामधले जे सेन्सरी सेल आहेत ते सगळ्या या ध्वनिलहरी ज्या आहेत त्या परत सेन्स करतात. त्याच्यातनं एक इलेक्ट्रिकल करंट डिस्चार्ज होतो आणि नसे थ्रू तो मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. हे नॉर्मली आपण सगळेजण ऐकतो. आता हा जो अंतःकर्ण आहे, हा जो तुम्ही बघू शकता अंतःकर्ण, हा अंतःकर्ण जर तुम्ही अनरोल केलात तर तुम्हाला या ज्या मधल्या पेशी दिसतात, मध्ये एक जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये ज्या पेशी दिसत आहेत त्या ज्या पेशी आहेत त्या नेहमी व्हायब्रेट होत असतात, या नेहमी खालीवर होत असतात. आणि जेव्हा या खालीवर होतात तेव्हा जो इलेक्ट्रिकल करंट डिस्चार्ज होतो तो पिवळी जी तुम्हाला कॉक्लिअर नर्व दिसतेय, ज्याला आपण 8वी नस म्हणतो आपली वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व, ती वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व मेंदूपर्यंत सगळे जे इम्पल्सेस आहेत ते व्यवस्थितपणे घेऊन जाते. आता किती जणांनी असा विचार केलाय की हा कॉक्लिया जो आहे हा साधारणपणे असा दिसतो आपल्याला की जो 2.5 टन 2.5 टनचा असतो, 2.5 टनचा असतो. आणि नॉर्मली जेव्हा आपण कॉक्लिया बघतो तेव्हा नॉर्मली आपल्याला कॉक्लिया जो दिसतो तो हा असा दिसतो. याच्यामध्ये टोनोटॉपिक ऑर्गनायझेशन आहे, कोणता आवाज कोणत्या भागामध्ये कॉक्लियामध्ये सेन्स केला जातो हे पण यामध्ये दाखवलेलं आहे. पण किती जणांनी असा विचार केलेला आहे की हा जर कॉक्लियाच मुलांमध्ये नसेल तर काय करायचं, किंवा किती जणांनी असा विचार केला आहे की ही जर नसच मुलांमध्ये नसेल तर काय करायचं. किती जणांनी हा विचार केला आहे की मशीन लावल्यानंतर हा कॉक्लिया नसेल आणि ही जर नर्व नसेल तर आपण काय करायचं. किती जणांनी हा विचार केला आहे की जर हा कॉक्लिया स्नेल टाईप म्हणजे गोगलगाई सारखा नसून फक्त राऊंड असेल म्हणजे गोल असेल तर काय करायचं. हा जो कॉक्लिया आहे जर हा राऊंड नसेल आणि हा याच्यातले 2.5 टन्स पूर्ण नसतील आणि तिथं 1.5 टन असेल तर काय करायचं, याचा विचार आपण करत नाही. तर हा आपण रेग्युलरली नॉर्मल कॉक्लिया बघतो. जेव्हा आपण ऑडिओलॉजिकल इव्हॅल्युएशन करतो त्याच वेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आता की आपल्याला रेडिओलॉजिकल इव्हॅल्युएशन पण खूप महत्वाचं आहे. तर रेडिओलॉजिकल इव्हॅल्युएशन का महत्वाचं आहे हे मी तुम्हाला समजावून सांगतो. ही पिक्चर बघण्याचं तुम्हाला खूप जास्त गरज आहे. एकच सेकंद, बरेच सारे पार्टिसिपंट्स आपल्याला जॉईन होतात, मी त्यांना ऍडमिट करतो आणि त्याच्यानंतर या स्लाइड कडे येतो. शंतनू मी आहे, मी करते ऍडमिट, डोंट वरी. ओके 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 मॅम, आणि थँक्यू. कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर त्यांनी हँड रेज केला तर आपण त्यांना अनम्यूट करू शकतो. ओके चालेल चालेल. जर कोणाला प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही हँड रेज करा. अपर्णा मॅम मला माझ्यापर्यंत कन्व्हे करतील आणि आपण डेफिनेटली तुमच्या प्रश्नांची उत्तरं निरसन करू. तर याच्यामध्ये आपण नॉर्मल कॉक्लिया पहिल्या पिक्चर मध्ये बघू शकतोय. दुसऱ्यामध्ये आपण बघू शकतोय कॉक्लिअर अप्लेसिया म्हणजे त्या मुलामध्ये कॉक्लियाच नाहीये. त्याच्यानंतर आपण बघू शकतोय कॉमन कॅव्हिटी. कॉमन कॅव्हिटी म्हणजे तुम्हाला राऊंड कॉक्लिया दिसतोय, कॉक्लियाचे जे टर्न्स आहेत ते पूर्ण नाही आहेत. त्याच्यानंतरचे जे पिक्चर दिसत आहेत IP1 आहे, IP2 आहे म्हणजे इनकम्प्लीट पार्टिशन आहे. त्याच्यामध्ये वेस्टिब्यूल थोडं डायलेट झालेलं असतं आणि कॉक्लिया ज्या मॉड्युलसवर म्हणजे मॉड्युलस ज्याला असं एक स्ट्रक्चर आहे की एक जर झाडाची फांदी असेल आणि त्याच्या भोवती जर सापाने गिरका मारला तर तो साप कसा दिसेल तसा कॉक्लिया दिसतो. पण जर तो मॉड्युलस नसेल आणि वेस्टिब्यूल जे आहे, वेस्टिब्यूल म्हणजे आपला कान ऐकण्यासाठी पण आहे आणि बॅलन्सिंगसाठी पण आहे. त्याच्यामुळे अंतःकरणाच्या वरती जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं आहे ते वेस्टिब्यूल आहे. हे वेस्टिब्यूल थोडं डायलेट झालेलं असतं, हे इनकम्प्लीट पार्टिशन मध्ये होतं. आता या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज का बरं आहे. या सर्व गोष्टींची गरज आपल्याला यासाठी आहे की आपल्याला जेव्हा मूल आपल्या शाळेमध्ये येतं तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की आतमध्ये काय चाललेलं आहे, ब्रेन मध्ये काय चाललंय किंवा पेरिफेरल सिस्टीम मध्ये काय चाललेलं आहे. जेव्हा आपल्याला हे कळेल तेव्हाच आपण पालकांना रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन देऊ शकतो. त्याच्यामुळे रेडिओलॉजिकल इव्हॅल्युएशन अँड ऑडिओलॉजिकल इव्हॅल्युएशन गोज हँड इन हँड इन करंट सिनेरिओ असं म्हटलं तरी चालेल. आता हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे नक्की काय. हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे डेफनेस ऑर लॉस ऑफ हिअरिंग रेफर्स टू टोटल ऑर पार्शियल इनॅबिलिटी टू हिअर साऊंड. म्हणजे आपण
एकतर पूर्णपणे आवाज ऐकू शकत नाहीये, पूर्णपणे आवाज ऐकू शकत नाही किंवा थोड्याफार प्रमाणात आवाज ऐकू शकतो किंवा आपल्याकडे थोडं रेसिड्युअल हिअरिंग आहे आणि त्या रेसिड्युअल हिअरिंगचा आपली मुलं थोडा काय म्हणतो वापर करून थोडेफार जे मोठे आवाज आहेत ते ऐकू शकतो. याच्यातले जे सिम्पटम्स आहेत ते माइल्ड असू शकतात, म्हणजे एखाद्या मुलाला माइल्ड लॉस असू शकतो, एखाद्याला मॉडरेट असू शकतो, एखाद्याला सिव्हिअर असू शकतो, एखाद्याला प्रोफाउंड लॉस असू शकतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण जो हिअरिंग लॉस आहे तो DBHL मध्ये मेजर करतो अक्रॉस ऑल द ऑक्टेव्ह फ्रिक्वेन्सीज. हे ऑडिओग्राम मध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे, जो आपण ऑडिओग्राम करतो त्याच्यामध्ये. आता सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला सगळ्यांना कळली पाहिजे, ती म्हणजे इंटर रिलेशन. आपल्या ज्या 4 गोष्टी आहेत त्यांचं आहे. एक आहे हिअरिंग वर्सेस लिस्निंग, त्याच्यानंतर स्पीच आणि लँग्वेज. आता हिअरिंग आणि लिस्निंग मध्ये खूप मोठी तफावत आहे. मी जर तुम्हाला सगळ्यांना म्हटलं उग पेर एन्ना निंग सापटिंगला निंग एन्न पंडरिंग आहे, तर हे सगळं मी जे तुमच्याशी बोलतोय हे तुम्ही सगळेजण फक्त ऐकू शकता, हे तुम्ही समजू शकत ते. कारण मेजॉरिटी तुमच्यातले जे सगळेजण त्यांची जी मदर टंग आहे ती मराठी आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त ऐकू शकताय. पण जर तुम्हाला ते ऐकून समजायचं असेल तर मी तुम्हाला विचारलं पाहिजे, तुम्ही सगळे काय करतात, तुम्ही सगळे जेवलात का, तुमच्या सगळे आता कसे आहात, जेवण झाल्यानंतर झोप येते का, हे सगळं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही ऐकून ते समजता आहात, त्याला आपण लिस्निंग म्हणतो. याच्यानंतर आपल्याकडे येतं स्पीच आणि त्याच्यानंतर आपली लँग्वेज डेव्हलप होते. त्याच्यामुळे या 4ही गोष्टी ज्या आहेत त्या इंटर रिलेटेड आहेत. तर तुमचं हिअरिंग असेल तर तुम्ही लिसन करू शकता, तुम्ही ऐकून समजू शकता, त्यानंतर तुमचं स्पीच आणि लँग्वेज डेव्हलप होते. आता मी जेव्हा केव्हा लेक्चर्स देतो तेव्हा मी ब्रेनला जास्त व्हॅल्यू देतो, कारण ब्रेन हा आपल्या शरीराचा रिअल बॉस आहे. याचं कारण असं आहे, तुम्हाला याच्यासाठी समजून घ्यावं लागेल की आणि अर्ली इंटर हे मी थोडक्यात असं सांगेन की जर एका ऑफिसमध्ये 2 एम्प्लॉई काम करत असतील, एक जण तिथला केअरटेकर आहे आणि एक जण बॉस आहे. जर केअरटेकर थोडा वेडसर असला आणि कामामध्ये स्लो असला तर बॉस कॅन टेक केअर ऑफ दॅट ऑफिस, म्हणजे बॉस त्या जो ऑफिस आहे त्याचं केअर करू शकतो. पण जर बॉसच वेडा असेल तर केअरटेकर जो आहे तो त्या पूर्ण ज्या बॉडीचं फंक्शन आहे किंवा त्या पूर्ण जे ऑफिस आहे त्याचं फंक्शन हँडल करू शकणार नाही. तसंच काय आपल्या ब्रेनचं असतं, जर आपलं ब्रेन व्यवस्थित असेल तर आपण कोणतीही गोष्ट व्यवस्थित हँडल करू शकतो. आता याच्यामध्ये बरेच जणांनी बघितलं असेल की आपली हिअरिंग इम्पेअर्ड मुलं जी आहेत ती व्हिज्युअल लर्नर्स आहेत, म्हणजे डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी त्या खूप चांगल्या प्रकारे ॲक्वायर करू शकतात, की त्यांचं ड्रॉइंग चांगलं असतं, ॲनिमेशनमध्ये चांगले असतात, ते काय म्हणतो आपण ड्रॉइंगमध्ये खूप चांगले असतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मुलांमध्ये खूप चांगल्या असतात. आता अर्ली इंटरव्हेन्शन आणि अर्ली डिटेक्शनचं कारण या ब्रेनमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे. एक तुम्ही बघू शकता की हिअरिंग एरिया आहे जो की तुमच्या हिरव्या क्षेत्रामध्ये आहे. एक जो आहे तो स्पीच एरिया आहे फ्रंटल लोबमध्ये. हे आपले मेंदूचे सगळे भाग आहेत, 4ही भाग. ऍक्च्युली 6 भाग आहेत, त्याच्यातले 4 भाग आहेत. आता हे तुमचा जो हिअरिंग एरिया आहे आणि तुमचा जो स्पीच एरिया आहे, स्पीच एरिया पिंक कलरमध्ये आहे, गुलाबी रंगामध्ये आहे आणि हिरव्या रंगामध्ये तुमचा हिअरिंग एरिया आहे. हे दोघंही इंटरकनेक्टेड असतात आणि दॅट इज द थिकेस्ट नर्व फायबर, ज्याला आपण आर्क्युएट फॅसिक्युलस असं म्हणतो. तर या आर्क्युएट फॅसिक्युलसच्या नर्व बंडलनी हा स्पीच एरिया आणि हिअरिंग एरिया हे एकमेकांना जोडले गेलेले असतात. आता या हिअरिंग एरियाच्या शेजारी तुम्ही बघू शकता व्हिज्युअल एरिया आहे. व्हिज्युअल एरिया तुम्हाला दिसू शकतो, परत पिवळसर कलर नाहीये पण पिवळ्या कलर सारखा आहे जिथं विजन लिहिलेलं आहे. तर या व्हिज्युअल एरियामध्ये तुम्ही बघू शकता हा व्हिज्युअल एरिया आणि हिअरिंग एरिया एकमेकांपासून थोडेफार जवळपास आहेत. तर काय होतं, विजनची जी नस आहे ती डोळ्याला सप्लाय करत असते, म्हणजे आपली जी बघण्याची नस आहे ती डोळ्याला सप्लाय करत असते आणि आपली जी ऐकण्याची नस आहे ती कानाला सप्लाय करत असते. आता जर तुमचा मुलगा हिअरिंग इम्पेअर्ड आहे, म्हणजे आपला विद्यार्थी जर हिअरिंग इम्पेअर्ड आहे, तर काय होतं, जन्मताच हिअरिंग इम्पेअर्ड असल्यामुळे जी कानाची नस आहे ती मेंदू
तुझा आवाज गेलाय शंतनू. शंतनू आवाज गेलाय तुझा. ओके मॅम, येतोय आवाज? हा, आणि मला एक तुला सांगायचं होतं, तुझं ते हम्म. प्रसाद स्कूलचं जे लॉग इन आहे ना, हम्म. त्याला तू डॉक्टर शंतनू सौदनकर असं रिनेम कर. म्हणजे मग ते याच्यावरती फेसबुक वरती तुझं लेक्चर चालू आहे हे लक्षात येईल. ओके, ठीक आहे, डन मॅम. 3 डॉट्स असतात तिथे रिनेमचं ऑप्शन आहे. येस मॅम, येस मॅम. आपण चालू करायचं मॅम. हो सगळ्यांना आवाज येत असेल? हो हो. आवाज परत गेलाय वाटतं. हॅलो, ऍडच आहे ना तो. ऍड केलेला आहे. ऍड केलेला आहे. आलं का? अच्छा, ओके ओके ओके, ठीक आहे. येस, थँक्यू मॅम. जास्त वेळ न दवडता मी परत स्क्रीनकडे येतोय. सगळे हे मेंदूचं चित्र परत बघू शकतील. तर जो आपला हिअरिंग एरिया आहे त्याच्यामध्ये जो कर्णबधीर विद्यार्थी आहे त्याला सॉरी मॅम, स्क्रीन शेअर नाही झालेला. स्क्रीन नाही झाला शेअर. एकच सेकंड मॅम. दिसतोय स्क्रीन मॅम? हो. कर्णबधीर विद्यार्थ्यांमध्ये हा जो ग्रीन एरिया तुम्ही हिअरिंगचा एरिया बघता आहात तिथे इम्पल्सेस नसे थ्रू मेंदूपर्यंत पोहोचत नाहीयेत. आणि त्याच्याच बाजूला जो व्हिज्युअल एरिया आहे, हा व्हिज्युअल एरिया काय करतो आहे की त्याची जी नस आहे ती पूर्णपणे विजन पर्यंत म्हणजे या मेंदूपर्यंत सगळे काही इम्पल्सेस पाठवतो आहे. आता हे एरिया शेजारी शेजारी असल्यामुळे काय होत आहे की जो आपला व्हिज्युअल एरिया आहे आणि हिअरिंग एरिया आहे हे दोघंही एकमेकांच्या जवळ असल्यामुळे काय होत आहे की हिअरिंग एरियाला बरेच दिवसांपासून कोणतेही इम्पल्सेस मिळत नाहीत, कोणत्याही सूचना मिळत नाहीयेत. आणि हा जो हिअरिंग एरिया आहे हा तसंच पडलेला आहे. आणि हा जो व्हिज्युअल एरिया याला मात्र सतत इम्पल्सेस मिळत आहेत. आता समज तुम्हाला सगळ्यांना उदाहरणाने एक गोष्ट समजवतो की हे दोघं व्हिज्युअल एरिया आणि हिअरिंग एरिया हे दोघंही जण सख्खे शेजारी आहेत हे समजून घ्या. आणि हे सख्खे शेजाऱ्यांमधले हा जो हिअरिंग एरिया आहे हा त्याचा भाग जो आहे तो सोडून दुसरीकडे अब्रॉड मध्ये शिफ्ट झाला, त्याला जॉब लागला, मस्तपैकी पगार आहे आणि बरेच दिवस झाला तो हिअरिंग एरिया इथं आलेला नाहीये.
तर आता काय होईल, ही एक ह्युमन टेंडन्सी आहे. हा विजन एरिया काय करेल, हा विजन एरिया, हा जो हिअरिंग एरिया आहे याची जागा अक्वायर करेल. याचा अर्थ असा आहे की दिस व्हिज्युअल एरिया विल टेक ओव्हर द फंक्शन ऑफ हिअरिंग एरिया. याच्यामुळे अर्ली डिटेक्शन अँड अर्ली इंटरव्हेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर लवकरात लवकर तुम्हाला निदान झालं की हिअरिंग एरिया व्यवस्थित काम करत नाहीये, नसे थ्रू ब्रेन पर्यंत इम्पल्सेस व्यवस्थित पोहोचत नाहीयेत, यावेळेला तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जर हिअरिंग एरिया व्यवस्थित काम केला नाही तर हा व्हिज्युअल एरिया जो आहे, हा व्हिज्युअल एरिया हिअरिंग एरियाची सगळी जी कॅपॅसिटी आहे किंवा जो एरिया आहे तो अक्वायर करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे अर्ली डिटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळी अर्ली डिटेक्शन होईल त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्यांना कॉक्लिअर इम्प्लांट किंवा हिअरिंग एड, आधी हिअरिंग एड फिट करणार आहोत आणि या हिअरिंग एडनी फिट केल्यानंतर जे मागे मी सेन्सरी सेल तुम्हाला दाखवले, हे जे सेन्सरी सेल मी तुम्हाला दाखवले ते मशीन घातल्यानंतर हे सेन्सरी सेल जे रेसिड्युअल हिअरिंग आहे किंवा जे उर्वरित श्रवण क्षमता आहे ही काम करायला लागणार आहे आणि नसे थ्रू मेंदूपर्यंत आपले इम्पल्सेस जायला चालू होणार आहे. याच्यामुळे जे हिअरिंग एड आहे किंवा आपलं जे ॲम्प्लिफिकेशन डिव्हायसेस आहेत ते आपल्याला अर्ली एजमध्ये जर आपण दिले अर्ली डिटेक्शन करून, तर ते या व्हिज्युअल एरियाला अलाउ करणार नाहीत की त्यांनी या हिअरिंग एरियाचं फंक्शन टेक ओव्हर करावं. आता दुसरे जे अर्ली डिटेक्शनचे गोष्टी आहेत त्या पण खूप महत्वाच्या आहेत, ज्या कॉमन गोष्टी आपण मुलांमध्ये बघतो. त्याच्यात एक जी गोष्ट आहे ती आहे परफोरेटेड इयरड्रम, म्हणजे कानाचा पडदा हा फाटलेला असतो, तो पण लवकरात लवकर ऍड्रेस करणं हे अतिशय गरजेचं असतं. दुसरी गोष्ट आहे फ्लुइड बिल्डअप, म्हणजे जेव्हा आपल्याला सर्दी किंवा खोकला होतो तेव्हा ही जी गोष्ट आहे ही लहान मुलांमध्ये कॉमनली बघितली जाते आणि याच्यामुळे हिअरिंग जे आहे ते हॅम्पर्ड होतं. याच्यावर पहिल्या याच्यात तुम्ही बघू शकता की नॉर्मली तुम्ही जे टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणजे कानाचा पडदा आहे तो बघू शकता. दुसऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये फ्लुइड हे जमा झालेलं आहे, काही प्रमाणात इन्फेक्शन आहे मध्यकर्णामध्ये. आणि तिसऱ्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तिसऱ्या पिक्चरमध्ये की आता ते फ्लुइड एवढं झालेलं आहे, ते इन्फेक्शन एवढं झालेलं आहे की तो कानाचा पडदा जो आहे तो फाडून बाहेर येणार आहे. त्याच्यामुळे ऑटायटिस मीडिया, याला आपण ऑटायटिस मीडिया ही टर्म आहे, ऑटायटिस मीडिया जेवढ्या लवकर आपण ऍड्रेस करू आणि जेवढ्या लवकर त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ तेवढ्या लवकर कान किंवा कानातनं पाणी येणं किंवा कान दुखणं हे अर्ली डिटेक्शन मध्ये. तिसरी गोष्ट इयर वॅक्स, हे खूप कॉमन आहे. इयर वॅक्स जरी त्याचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम थोड्याफार प्रमाणात असलं तरी सुद्धा इम्पॅक्टेड जो इयर वॅक्स असतो, जो की मी या पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअरली दाखवला आहे, तो जर असेल तर त्याच्यामुळे पण आपलं जे हिअरिंग आहे ते हिअरिंग हॅम्पर्ड होऊ शकते. हिअरिंग आपली जी ऐकण्याची क्षमता आहे ती कमी होऊ शकते. हे सगळ्यांनी हे करायचं. हे कॉमनली आपण सगळ्या लोकांमध्ये बघतो की इयरबड्सचा वापर करणार. इयरबड्सचा वापर करणं अतिशय चुकीचं आहे. क्लिनिकमध्ये किंवा स्कूलमध्ये पण जेव्हा माझ्याकडे बरेच सारे पालक मी बघतो किंवा बरेच सारे मुलं बघतो तर ते काय करतात, तर त्यांच्याकडे जी चावी वगैरे असते ती पण कानात माझ्या समोरच घालतात, मग त्यावेळी ओरडावं लागतं. तर हे समोरासमोर होणाऱ्या गोष्टी आहेत. तर घरी काय करत असतील, घरी सेफ्टी पिन टाकणं किंवा कानाच्या आतमध्ये इयर बेड्स टाकणं किंवा ते चावी टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या काय करतात, तर ह्या पुढच्या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकतात की इयर ड्रम जो आहे, जी आपली कानाचा पडदा आहे त्याच्यामध्ये जर ते गेलं तर तो कानाचा पडदा रप्चर करून हा जो इयरबड आहे हा डायरेक्टली तुमच्या मध्यकर्णामध्ये जाऊ शकतो. आणि बरेच सारे असे पण इन्सिडेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये हा जो इयरबड आहे तो खूप आतमध्ये गेलेला आणि तो डायरेक्ट अंतरकर्णामध्ये जाऊन त्याच्यातले जे फ्लुइड्स आहेत ते पण बाहेर आलेले आहेत. त्याच्यामुळे इयर बड्सचा वापर जो आहे तो फक्त जो आपला कोंका आहे, जो फक्त बाहेरचा भाग आहे तो थोडाफार साफ करण्यासाठी आहे. बाकी इयरबडचा वापर हा बाकी कशासाठी नाही. आणि मला अजून पण कळत नाही की याला इयरबड्स का म्हणतात. हे फक्त बर्ड्स आहेत, हे इयरबड नाही. पुढची गोष्ट, हिअरिंग स्क्रीनिंग आपण का केलं पाहिजे. आपण सतत म्हणतोय की अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे, हे स्क्रीनिंग झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, पण हे का बरं झालं पाहिजे. तर पहिली गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की लाईफस्टाईल जी आहे ही लाईफस्टाईल रेग्युलर मुलांसारखी हिअरिंग इम्पेअर्ड मुलांची नसते. काही प्रमाणामध्ये जर ही लाईफस्टाईल जर आपल्याला मॅच करायची असेल तर आपल्याला हिअरिंग लॉस जो आहे तो लवकरात लवकर डिटेक्ट करावा लागेल किंवा स्क्रीन करावा लागेल. दुसरं जे आहे ते सोशल स्टिग्मा एक तयार होतो हिअरिंग लॉसमुळे. तिसरी गोष्ट मिसलर्निंग, कारण काही जे कॉन्व्हर्सेशन असतं, मी तुमच्याशी बोलतो आहे त्याच्यातले बरेच सारे शब्द जे आहेत ते अस्पष्ट ऐकू येतात,
जनरली जी संभाषणाची रेंज असते ती 55 ते 60 dB मध्ये असते. जर मुलाचा लॉस 70 dB असेल तर त्याच्यातले 3-4 शब्द मुलगा ऐकतोय आणि त्याच्यानंतर जर मिसलर्निंग झालं तर त्याच्यात मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सायकोलॉजिकल स्ट्रेस हा मुलांमध्ये खूप जास्त बघितला जातो. जर योग्य वयामध्ये जर आपण डिटेक्शन केलं नाही तर त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन, ॲग्रेशन हा एक खूप मोठा विषय आहे जो आपण हिअरिंग इम्पेअर्ड मुलांमध्ये बघतो. त्याच्यामुळे कुठे ना कुठे एक असर्टिव्हनेसचं ट्रेनिंग देणं हे खूप महत्वाचं असतं. आता स्टेप्स काय फॉलो केल्या पाहिजेत? मला माहिती आहे की बऱ्याच साऱ्या ज्या महाराष्ट्रातल्या शाळा आहेत, मला वाटतं सगळ्यात जास्त हिअरिंग इम्पेअर्ड मुलांचे स्पेशल स्कूल जर कुठं असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये असतील. आणि एक 10 ते 15% ज्या शाळा असतील त्या मुंबई पुण्यामध्ये असतील. बाकीच्या ज्या आहेत त्या सेमी अर्बन किंवा रुरल ग्रामीण भागामध्ये जास्त करून शाळा आहेत. तर मला वाटतं की सगळेच काही इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नसतात. इन दॅट केस आपण काय करू शकतो, तर आमचे सोलापूरचे पालक आहेत त्यांनी काय केलं, एक नवीन शोध लावला. त्यांनी फक्त प्लेट आणि स्पून घेतली आणि बाळाच्या मागे जाऊन ते वाजवतात आणि बघतात, स्क्रीन करतात आणि बघतात की याला हिअरिंग लॉस असू शकतो का नाही. ही एक इन्फॉर्मल गोष्ट झाली, हे एक इन्फॉर्मल स्क्रीनिंग झालं. त्याच्याशिवाय तुम्ही वेगवेगळे नॉईज मेकर्स पण यूज करू शकतात. आणि बरेच सारे जे आपले टीचर्स आहेत जे सेमी अर्बन मध्ये काम करतात किंवा ग्रामीण भागामध्ये काम करतात ते सर्वेसाठी जातात. त्यामुळे सर्वेसाठी जाताना जर तुम्ही नॉईज मेकर्स किंवा हे प्लेट आणि स्पून हे जर टूल्स घेऊन गेले तर तुम्हाला कळू शकतं की या तुमचा एक्सपिरियन्स असेल आणि जर तुम्हाला तुम्ही जर त्या मुलाला बघितलं तर तुम्हाला कळू शकेल की या मुलामध्ये काहीतरी दोष आहे किंवा काहीतरी हिअरिंग लॉस असू शकतो. तर इन दॅट केस आपण त्याला काय करू शकतो, तर डायग्नोस्टिक सेंटर जे आहे, जसं पडसाद एक डायग्नोस्टिक सेंटर झालं की जिथे सगळे काही इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत किंवा काही स्पीच अँड हिअरिंगचे क्लिनिक झाले, तिथे जाऊन या मुलांचं जे डायग्नोस्टिक टेस्टिंग आहे ते तुम्ही करू शकता. यामध्ये डिटेल ऑडिओलॉजिकल टेस्टिंग तुम्ही करू शकतात आणि एज्युकेशनल असेसमेंट पण तुम्ही करू शकतात जर तुम्ही स्कूल सेटअपमध्ये येत असाल तर. त्याचप्रमाणे जर तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही स्पीच अँड लँग्वेज असेसमेंट सुद्धा करू शकता. तिसरी गोष्ट हायजीन मी का बरं म्हणतो, कारण की बऱ्याच साऱ्या मुलांमध्ये मी बघतो की डबीज म्हणजे डेड पार्टिकल्स जे असतात ते खूप सारे कानावर भरले गेलेले असतात. त्याचं हायजीन बरेच वेळेला नसतं किंवा बरेच वेळेला ऑटोमायकोसिस सारखे पण कंडिशन्स असतात की ज्याच्यामध्ये कानाचे इन्फेक्शन किंवा फंगस या गोष्टी असतात. तर कानाचा हायजीन हा शब्द मी फक्त कानाच्या हायजीनसाठी हे केलेला आहे, हायलाइट केलेला आहे. तर तो खूप महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट फिटिंग. आता आपल्याला कळलेलं आहे की मुलगा सेंटरवर आलेला आहे, त्याला 90% लॉस आहे किंवा 80% लॉस आहे. याच्यानंतर डिजिटल श्रवणयंत्र देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. याचं कारण असं आहे की डिजिटल श्रवणयंत्र दिल्यानंतर ज्या काही पेशी आहेत किंवा ज्या काही तुमचे सेन्सरी सेल्स आहेत ते फंक्शन करायला चालू होणार आहेत आणि फंक्शन करायला चालू झाल्यानंतर ते मेंदूपर्यंत इम्पल्सेस देणार आहेत. मुलगा काही ना काही ऐकायला त्याची जी सुरुवात आहे ती चालू होणार आहे. त्याच्यानंतरचं ऑडिटरी ट्रेनिंग नंतर स्पीच अँड लँग्वेज ट्रेनिंग आणि पुढची गोष्ट मी लिहिलेली आहे, इफ नेसेसरी द चाइल्ड शुड बी रेफर्ड फॉर कॉक्लिअर इम्प्लांट. आता का बरं कॉक्लिअर इम्प्लांटसाठी? तुम्ही म्हणताय मशीन फिट केलेलं आहे तरी पण त्याला कॉक्लिअर इम्प्लांटसाठी का बरं पाठवावं? त्याचं कारण असं आहे की सगळ्याच मुलांना डिजिटल श्रवणयंत्र किंवा श्रवणयंत्र फिट होतात असं नाही. बरेच सारे मुलं असे आहेत की ज्यांचा लॉस एवढा असतो की तो जो आउटपुट असतो हिअरिंग एडचा आउटपुट कोपअप करणं त्यांना कधी कधी शक्य नसतं आणि त्या डिजिटल हिअरिंग एडचा किंवा त्या हिअरिंग एडचा त्यांना उपयोग होत नाही. इन दॅट केस आपण मुलांना कॉक्लिअर इम्प्लांटेशनसाठी रेफर करतो. पण हे डिजिटल श्रवणयंत्र लावणं ही सर्वात पहिली स्टेप आहे हिअरिंग इम्पेअर्ड मुलाला. आणि ते डिजिटल श्रवणयंत्र किंवा श्रवणयंत्र लावल्यानंतर 3 महिने आपल्याला ऍटलिस्ट मुलाचे जे रिस्पॉन्सेस आहेत, म्हणजे मुलगा मागे वळून बघतोय का नाही, आवाज दिल्यानंतर हसतोय का नाही, का एखादा मोठा आवाज झाल्यानंतर लगेच आपल्याकडे बघतोय का नाही, काही वोकलायझेशन करतो आहे का नाही. वोकलायझेशन म्हणजे आ, ई, ऊ. त्याच्यानंतर बरेच सारे मुलं हिअरिंग एड लावल्यानंतर प्लेजर साऊंड काढतात की जे त्यांना खूप आवडतात, असे आवाज काढायला चालू करतात. तर हे सगळं करतायत का नाही, ह्या सगळ्या गोष्टी जर मर्यादित असेल तर त्या मुलाला आपण कॉक्लिअर इम्प्लांटेशनसाठी रेफर करतो. ही गोष्ट मी खास करून नमूद केलेली आहे की कोणत्या कंडिशनमध्ये आपण कॉक्लिअर इम्प्लांटेशन करतो. तसंच इथे काही आणखीन पण बऱ्याच साऱ्या ऑडिओलॉजिकल गोष्टी असतात, त्या पुढच्या स्लाइड्स मध्ये मी कव्हर करणार आहे जेव्हा आपण कॉक्लिअर इम्प्लांटला रेफर करतो मुलाला तेव्हा.
आता आपल्याकडे चॅलेंजेस काय आहेत? आपल्याकडे चॅलेंजेस आहेत कन्व्हेन्शनल मेथड्स टू रिसेंट टेक्नॉलॉजीज. आपण बऱ्याच साऱ्या कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत, म्हणजे स्पेशल स्कूल्समध्ये आपण अजून सुद्धा कन्व्हेन्शनल मेथड्स यूज करतोय. चुकीचं काहीच नाही, पण माझी सगळ्यांना विनंती अशी आहे की आपण रिसेंट टेक्नॉलॉजीजकडे जास्त वळावं. जसं फॉर एक्झाम्पल जर कॉक्लिअर इम्प्लांट आणि चांगलं श्रवण यंत्र मुलं यूज करत असतील तुमच्या सेटअपमध्ये किंवा तुमच्या स्कूलमध्ये, तर गो फॉर असिस्टिव्ह लिस्निंग डिव्हायसेस. असिस्टिव्ह लिस्निंग डिव्हायसेस म्हणजे हे अशा प्रकारचे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्यामुळे तुमचा जो साऊंड टू नॉईज रेशो असतो किंवा सिग्नल टू नॉईज रेशो असतो हा बऱ्यापैकी बॅलन्स होतो आणि जी स्पीच क्लॅरिटी आहे ती वाढते. त्याच्यानंतर पुढचा जो एक गोष्ट आहे ती अवेअरनेस टू ऍक्सेप्टन्स इन पॅरेंट्स. ही फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण शीघ्र निदान करतो आणि शीघ्र उपचाराला चालू करतो तेव्हा अवेअरनेस हा पालकांमध्ये असतो. आम्ही एक स्टडी केला होता 2016 मध्ये, पडसादमध्येच हा स्टडी झालेला आहे आणि पडसादमधले जे स्टुडंट्स होते त्यांच्या आयांना विचारलं गेलं होतं, त्यांचे जे मदर्स आहेत त्यांना विचारलं गेलं होतं की तुम्हाला कितव्या महिन्यामध्ये हे कळलं की तुमच्या मुलाला हिअरिंग लॉस आहे. सगळ्यांचं उत्तर 90% आयांचं उत्तर हे होतं की त्यांना कळलं होतं की 3.5 महिन्याचा किंवा 4 महिन्याचा जेव्हा माझं मूल झालं होतं तेव्हाच मला कळलं होतं की याच्यामध्ये काहीतरी ऐकण्यामध्ये दोष आहे. पण हे ऍक्सेप्ट करण्यामध्ये त्यांचा वेळ खूप गेला. हे त्यांना ऍक्सेप्ट करायला जवळपास 1 वर्ष ते 1.5 वर्ष गेलं. त्याच्यामुळे जर आपण ऍक्सेप्टन्सवर जास्त काम केलं रादर दॅन अवेअरनेस तर आपण खूप जग जिंकलो ज्याला आपण म्हणतो, या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यामुळे पालकांची जी पहिली गोष्ट असते ती असते डिनायल आणि जी शेवटची स्टेप असते ती असते ऍक्सेप्टन्स. कारण जर समजा माझ्या मुलाला मी कोणत्या क्लिनिकमध्ये किंवा कोणत्या सेंटरवर घेऊन गेलो आणि जर तिथल्या ऑडिओलॉजिस्टनी किंवा डॉक्टरनी सांगितलं की माझ्या तुमच्या मुलाला 90% हिअरिंग लॉस आहे, त्याला प्रफॉन्ड हिअरिंग लॉस आहे आणि ही कांट हिअर नाव, त्याला आता हे श्रवण यंत्र लावावं लागेल, श्रवण यंत्र झालं नाही की कॉक्लिअर इम्प्लांट लावावं लागेल. नन ऑफ द पॅरेंट वुड लाईक टू हिअर दॅट हिज चाइल्ड इज हॅव्हिंग सम प्रॉब्लेम. कोणत्याच पालकाला हे आवडणार नाही की माझ्या मुलाला काही प्रॉब्लेम आहे हे कोणत्या डॉक्टरने सांगावं. प्रत्येकाला असंच अपेक्षा घेऊन कोणताही पालक डॉक्टरकडे जातो की माझा मुलगा चांगला आहे. पण जेव्हा हे कळतं तेव्हा एक जो ट्रोमा असतो किंवा एक सायकोलॉजिकल ट्रोमा पॅरेंट्समध्ये असतो तो दूर करणं हे कुठेतरी गरजेचं असतं. तसंच गेटिंग अपडेटेड टू विथ रिसेंट टेक्नॉलॉजीज आणि रिसेंट ट्रेंड्स. जसं आत्ताचा रिसेंट ट्रेंड चाललाय मेन स्ट्रीमिंगचा, आत्ताचा रिसेंट ट्रेंड चाललेला आहे की आपली जी सगळे स्पेशल स्कूल्स आहेत ते शीघ्र निदान आणि शीघ्र उपचार केंद्र आपण केली पाहिजेत. या रिसेंट ट्रेंड बरोबर आपण कोप अप झालंच पाहिजे. दुसरी गोष्ट साइन लँग्वेज टू ओरॅलिझम. पूर्वीची कंडिशन ही अशी होती की 7व्या किंवा 8व्या वर्षामध्ये मूल शाळेमध्ये प्रवेशित व्हायचं, पण आता ती कंडिशन राहिलेली नाहीये. बऱ्याच ग्रामीण भागामध्ये पण ती कंडिशन राहिली नसेल. ग्रामीण भागामध्ये मला वाटतं 5 किंवा 6व्या वर्षी किंवा त्याच्या आधीही मूल येत असेल आणि सेमी अर्बन एरियाजमध्ये पण त्याच्या आधी म्हणजे 3 वर्षाच्या आत मुलं यायला लागलेली आहे. त्याच्यामुळे श्रवणयंत्र फिट झाल्यानंतर मुलं बोलतील कशी याच्याकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्यामुळे साइन लँग्वेजचा एरा जो आहे तो संपून आता ओरॅलिझमकडे कुठंतरी वळावं. जर तो मुलाची जर डिमांड असेल आणि तो मुलगा जर योग्य वयामध्ये आपल्याकडे येत असेल तर ही जी एक रिसेंट ट्रेंड आहे त्याच्याकडे आपण नक्कीच वळलं पाहिजे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखीन एक आहे अर्ली इंटरव्हेन्शन आणि डिटेक्शन. आता कसं करायचं युजिंग ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. हे आतापर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह टेस्ट बद्दल बोलत होतो किंवा श्रवण यंत्र ट्रेन करता येईल याच्याबद्दल बोलत होतो, पण याच्यासाठी एक यंत्र आहे किंवा एक मशीन हे आहे ज्याला आपण ऑटो अकॉस्टिक इमिशन म्हणतो किंवा WHO आपल्याला जे गाईडलाईन्स दिलेल्या आहेत अर्ली डिटेक्शनसाठी किंवा अर्ली इंटरव्हेन्शनसाठी, तर त्या 2 गाईडलाईन्स आहेत. एक तर आपण स्क्रीनिंग ABR करू शकतो म्हणजे ऑडिटरी ब्रेनस्टेम रिस्पॉन्स ज्याला आपण बेरा म्हणतो त्याचं स्क्रीनिंग करू शकतो किंवा ऑटो अकॉस्टिक इमिशन म्हणजे आपले जे आतले सेन्सरी सेल असतात हे नेहमी काही ना काही आवाज एक प्रोड्यूस करत असतात. हा जो आवाज आहे हा ऑटो अकॉस्टिक इमिशन मध्ये सेन्स केला जातो आणि तो सेन्स केल्यानंतर आपल्याला एक DP व्हॅल्यू मिळते, डिस्टॉर्शन प्रॉडक्ट मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की हा मुलगा ऐकू शकतो का नाही. ही इनिशियल स्क्रीनिंग प्रोसिजर असते. जनरली जे मुलं हाय रिस्क मध्ये असतात किंवा जे प्रीमॅच्युअर असतात किंवा जे निओनेटल वॉर्डमध्ये असतात त्यांच्यासाठी आपण ही जी प्रोसिजर आहे ती करतो. निओनेटल स्क्रीनिंग
हे इंडियामध्ये पण कंपल्सरी लवकरच होणार आहे. बरेच साऱ्या ज्या गोष्टी आहेत, बऱ्याच सारे जे हॉस्पिटल्स आहेत इंडियामधले मोठे मोठे, तिथे ऑलरेडी न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग चालतं. नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये पण न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग चालतं. आम्ही स्वतः विथ पडसाद स्कूल स्वतः 7 ते 8 IVF सेंटर्स आणि गायनेकोलॉजिस्टशी अटॅच आहे की जिथे आम्ही रेग्युलर बेसिसवर निओनॅटल स्क्रीनिंग करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं 48 तासामध्ये, 24 ते 48 तासानंतर लगेच कळू शकतं की या मुलाला हिअरिंग लॉसची रिस्क आहे का नाही युझिंग दिस इन्स्ट्रुमेंट. तो हे मिरॅकल आहे, आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. 48 तासानंतर जर आपल्याला कळतंय की या मुलाला रिस्क असेल तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण अर्ली इंटरव्हेन्शन या मुलाचं लगेच स्टार्ट करू शकतो. पण याच्यासाठी फॉलोअप्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि या फॉलोअपसाठी स्पेशल एज्युकेटर्स म्हणजे तुम्ही स्पेशल एज्युकेटर्स आणि ऑडिओलॉजिस्ट यांचं खूप मोठं महत्व आहे. आणि जर हे फॉलोअप्स झाले नाही तर तो चाइल्ड आपण प्रॉबेबली मिस करू शकतो. इंडियामध्ये एक जी मोठा प्रॉब्लेम आहे तो आहे अँबियंट नॉईज. अँबियंट नॉईज म्हणजे आजूबाजूचा जो गजबजणारा आवाज आहे किंवा न्यूनेटल वॉर्डमध्ये कधी आम्ही जातो तेव्हा जो इन्स्ट्रुमेंटल नॉईज आहे हा सर्वात मोठा एक अफेक्टिंग फॅक्टर आहे OAE साठी इंडियामध्ये. पण तरी सुद्धा आपण त्याच्यावर ओव्हरकम करतो आहोत. आणि मला वाटतं निओनेटल स्क्रीनिंग हे बरेच जणांसाठी ड्रीम होतं मागच्या 2 वर्षापासून, पण आता ते ड्रीम कम ट्रू होणार आहे. डेफिनेटली लवकरच निओनेटल स्क्रीनिंग सगळीकडे, निओनेटल हिअरिंग स्क्रीनिंग सगळीकडे कंपल्सरी होणार आहे. दुसरी गोष्ट, टेस्ट ज्या अवेलेबल आहेत त्या मी सांगतो. ज्या BOA आहेत म्हणजे बिहेवियरल रिस्पॉन्सेस आपण बघतो, स्पीकर लावून वेगवेगळे आवाज देणं, स्पीच देणं किंवा कंडिशन प्ले ऑडिओमेट्री करणं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. पण त्याही पेक्षा इफेक्टिव्ह जे ऑब्जेक्टिव्ह टूल्स आहेत किंवा इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल टेस्ट आहेत त्या जास्त महत्वाच्या आहेत. ऑटो अकॉस्टिक एमिशनमध्ये पहिल्या वेळेला मे बी तुम्हाला फेल हा रिझल्ट येऊ शकतो, दुसऱ्या वेळेला पास हा रिझल्ट येऊ शकतो. हे इयर कॅनॉल व्हॉल्यूम जे आहे, कानाची जी नळी आहे त्याचं जे व्हॉल्यूम आहे त्याच्यावर पण बरेच वेळेला डिपेंडंट असतं. दुसरी गोष्ट, न्यूरो मॅच्युरेशन. जे प्री मॅच्युअर बेबी असतात ज्यांचे 7व्या महिन्यात किंवा 7व्या महिन्यात जन्म होतात आणि जे थोडे ज्यांचं मॅच्युरेशन पूर्ण झालेलं नसतं, त्यामुळे आपण त्यांना प्री मॅच्युअर म्हणतो, असे जे बेबीज आहेत त्यांचं न्यूरो मॅच्युरेशन होईपर्यंत आपण जे ऑडिटरी ब्रेनस्टेम रिस्पॉन्सेस आहेत ते फिक्स धरत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कधी कधी थोडा वेळ काढावा लागतो. दुसरी गोष्ट, टाइम टेकन टू स्क्रीन ऑडिओमेट्रीनुसार जर आपण पाहिलं, एका स्टुडंटचं जो 5 किंवा 6 वर्षाचा आहे, जर फक्त मी स्क्रीनिंगचं बोलतो आहे, मी डायग्नॉस्टिक म्हणत नाहीये, जी स्क्रीनिंग ऑडिओमेट्री आहे आणि ते पण 5 वर्षाचा मुलगा आहे किंवा 6 वर्षाचा मुलगा आहे जो मॅच्युअर्ड आहे, जो डिफिकल्ट टू टेस्ट पॉप्युलेशन मध्ये नाही आहे, त्याला 10 मिनिटाच्या फ्रेम मध्ये आपण एका स्टुडंटचं जे आहे ते स्क्रीनिंग करू शकतो दोन्ही कानांचं. पण तेच जर 6 महिन्याचा बेबी असेल, 3 महिन्याचा बेबी असेल किंवा अगदी निओनेट असेल, नुकताच जन्मलेला पालक असेल, तर जेवढे स्पीच थेरपिस्ट किंवा ऑडिओलॉजिस्ट तिथे असतील किंवा ज्या स्पेशल टीचर्सने आतापर्यंत ऑटो अकॉस्टिक एमिशन्स पाहिलेले असतील त्यांना दे विल अग्री विथ मी की 5 मिनिटाच्या आत आपण ऑटो अकॉस्टिक इमिशन करू शकतो जर कानाचं सील आपण जर व्यवस्थित असेल तर. आणि याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं जर ट्रान्झिएंट ऑटो अकॉस्टिक इमिशन असेल तर आपल्याला आणखीन म्हणजे जे स्क्रीनिंग ऑटो अकॉस्टिक इमिशन आहेत त्याच्यामधनं लगेचच कळू शकतं की बेबी हाय रिस्कवर आहे का नाही. पण याच्यामध्ये फॉलोअप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि आय वुड सजेस्ट की जर फेल झालं बेबी तर परत 1.5 ते 2 महिन्यांनी त्या बेबीला बोलवून त्याचं परत एकदा स्क्रीनिंग करून तो फेल आहे का नाही या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष केलं पाहिजे. त्याच्यामुळे ऑटो अकॉस्टिक इमिशन किंवा अर्ली डिटेक्शन जरी आपण करत असू तरी सुद्धा फॉलोअप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी येतोय कॉक्लिअर इम्प्लांटकडे. हे पहिलं कॉक्लिअर इम्प्लांट आहे मल्टी चॅनल जे 1978 मध्ये झालेलं होतं. यू कॅन सी लॉर्ड सॅडनर्स, एमिनंट ऑटोलॉजिस्ट की ज्यांनी हे मल्टी चॅनल इम्प्लांट केलं होतं. आता मी मागे म्हटलं होतं की कॉक्लिअर इम्प्लांटसाठी काही कॅन्डिडेसी असतात आणि जे ट्रेंड्स बदलत गेले 1985 मध्ये जे 18 वर्षाच्या वरचे मुलं होते त्यांच्यासाठी फक्त आपण इम्प्लांट करायचो. त्याच्यानंतर ते पोस्ट लिंग्विस्टिक असले पाहिजे म्हणजे थोडी त्यांच्यामध्ये भाषा विकसित झाल्यानंतर त्यांना जर डेफनेस आला असेल म्हणजे ज्याला आपण बरेच वेळेला ॲक्वायर्ड डेफनेस पण म्हणतो त्यांच्यामध्ये आपण इम्प्लांट करत होतो. त्यांना प्रोफॉन्ड लॉस असायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांचे स्पीच स्कोर्स असे असले पाहिजेत तसे असले पाहिजेत. ही 1985 ची कॅन्डिडेसी होती. 1990 ची जी कॅन्डिडेसी आली त्याच्यामध्ये ॲडल्ट्स आणि चिल्ड्रन
जे 2 वर्षाच्या वर आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत त्यांच्यासाठी आपण इम्प्लांट करू शकत होतो. त्याच्यानंतर 98 मध्ये वेगळी कॅन्डिडेसी आली आणि आजच्या सिच्युएशन मध्ये जो यंगेस्ट कॉक्लिअर इम्प्लांटचा रेसिपियंट आहे तो 6 महिन्याचं बाळ आहे. क्वालिटी यांनी जे इम्प्लांट केलेलं आहे किंवा क्वालिटी यांनी जो एक स्टडी केलेला आहे त्याच्यात जे यंगेस्ट बाळ आहे कॉक्लिअर इम्प्लांटेशन केलेलं ते 6 महिन्याचं आहे. आत्ताचा जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये जर बाळ कंजनायटली जरी डेफ असेल आणि पोस्टलिंग्वल जरी असेल तर त्या केसमध्ये सुद्धा आपण कॉक्लिअर इम्प्लांट करू शकतो. जर सिंगल साइडेड डेफनेस असेल, फक्त एका कानामध्ये डेफनेस असेल, इन दॅट केस ऑल्सो वी कॅन डू कॉक्लिअर इम्प्लांट. जर तुमचं स्लोपिंग हिअरिंग लॉस असेल, काही लो फ्रिक्वेन्सीज जर प्रिझर्व्ड असतील आणि हाय फ्रिक्वेन्सीचा जर लॉस असेल त्या केसमध्ये पण आपण EAS म्हणजे इलेक्ट्रो अकॉस्टिक इमिशन करू शकतो. स्क्रीन दिसतंय माझं? स्क्रीन दिसतंय? तुझं स्क्रीन गेलं वाटतं. एकच सेकंद मॅम. आणि मला एक सांगायचं होतं, खूप लोकांनी विचारलंय की फेसबुक लिंक पाठवा. फेसबुक लिंक याच लिंक बरोबर पाठवलेली आहे. आय थिंक तुषार सरांनी ही लिंक पाठवलेली आहे सगळ्यांना. तर सगळ्यांना स्क्रीन दिसतंय माझं? स्क्रीन नाही दिसत आहे? स्क्रीन नाही दिसत आहे शंतनू, तू दिसतोय. ओके मॅम. मी आता फेसबुक लिंक पाठवली. थँक्यू मॅम. ओके, आता आजचा जो ट्रेंड आहे कॉक्लिअर इम्प्लांटचा, माझा आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना आणि स्क्रीन पण दिसतंय? हो, आजचा जो ट्रेंड आहे, येस, दिसतोय. आजचा जो ट्रेंड आहे, थँक्यू सो मच मॅम. आजचा जो ट्रेंड आहे तो खूप वेगळा आहे. इव्हन जर तुम्हाला स्लोपिंग हिअरिंग लॉस आहे आणि तुमच्या जर लो फ्रिक्वेन्सीज काही प्रिझर्व्ड असतील त्या केसमध्ये पण तुम्ही कॉक्लिअर इम्प्लांटसाठी जाऊ शकतात. आता हे 1997चं इम्प्लांट होतं, त्याला आपण स्पेक्ट्रा म्हणायचो. त्याच्यानंतर स्प्रिंट कडे आलो आपण, नंतर स्प्रिंट आलो आणि आता कान्सो आलेला आहे. म्हणजे हे कॉक्लिअरचा एरा आहे. तसंच मेडलमध्ये आपल्याकडे कॉम्बी होतं, कॉम्बी नंतर आता आपण रॉन्डो 2 वर आलेलो आहे. तर पहिलेचे जी कॉक्लिअर इम्प्लांट होते ती कॉक्लिअर इम्प्लांट ही 1997 मध्ये तुम्हाला अशी दिसायची. कॉईल तशी म्हणजे मॅग्नेटिक कॉईल तशीच आपण लावायचो ओव्हर द हेड. त्याच्या मागे BT असायचं आणि जे प्रोसेसर असायचं ते खूप मोठं असायचं. ते कुठेतरी शर्ट मध्ये टाकावं लागायचं किंवा मागे कुठेतरी खोसावं लागायचं. तर हा एरा जो आहे तो आता संपलेला आहे कॉक्लिअर इम्प्लांटचा आणि जो पुढचा एरा आहे ओव्हर द हेड फक्त इम्प्लांट लावायचं तो चालू झालेला आहे 2020 मध्ये. आणि लवकरच आता मला वाटतं कान्सो 2 पण येत आहे, विच विल बी द मोस्ट ऍडव्हान्स कॉक्लिअर इम्प्लांट. मी कोणत्याही कंपनीचं इथं मार्केटिंग करत नाही. आय एम नॉट अ मार्केटिंग पर्सन. फक्त तुमच्या नॉलेजमध्ये भर पडावी म्हणून मी हे पिक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे. याच प्रकारचं जे इम्प्लांट आहे ते कॉक्लिअर मध्ये जसं आहे तसं मेडलमध्ये पण आहे. त्याला रॉन्डो म्हणतात. हे जे आहे हे कान्सो आहे. आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ही बरेच सारे विद्यार्थ्यांमध्ये आपण बघतो की हा अशा प्रकारचा लॉस आपल्याला बरेच वेळेला दिसतो की लो फ्रिक्वेन्सीज थोड्याफार प्रिझर्व्ड असतात आणि हाय फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत म्हणजे 2 किलोहर्ट्जच्या ज्या पुढच्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा मॉडरेटली सिव्हिअर लॉस दिसेल आणि त्याच्यानंतर प्रोफॉन्डकडे तो वळत जातो. या केसेसमध्ये बरेच वेळेला फ्रिक्वेन्सी कॉम्प्रेशन जरी यूज केलं, म्हणजे फ्रिक्वेन्सी कॉम्प्रेशन म्हणजे 4 किलोहर्ट्जचा आवाज 3 किलोहर्ट्ज मध्ये जरी ट्रान्सफर केला तरी सुद्धा फ्रिक्वेन्सी कॉम्प्रेशन नाही, आपण याला म्हणू शकतो की 4 किलोहर्ट्जचा आवाज जर आपण 3 किलोहर्ट्ज मध्ये जर ट्रान्सफर केला, फ्रिक्वेन्सी ट्रान्सपोजिशन असं आपण याला म्हणतो. तर फ्रिक्वेन्सी ट्रान्सपोजिशन जरी केलं तरी सुद्धा बरेच मुलांना जो आवाज आहे तो व्यवस्थित ऐकू येत नाही किंवा त्यांना स्पीच डिफिकल्टीज येतात. इन दॅट केस आपण हायब्रिड किंवा इलेक्ट्रो अकॉस्टिक स्टिम्युलेशन देतो. याच्यामध्ये ज्या लो फ्रिक्वेन्सीज आहेत त्याच्यामध्ये आपण अकॉस्टिक स्टिम्युलेशनच देतो. म्हणजे ते कानाचं जे काम आहे ते जे मशीन आहे ते हिअरिंग एड सारखंच काम करतं लो फ्रिक्वेन्सीजला. पण हाय फ्रिक्वेन्सीज मध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रोड इन्सेट करतो म्हणजे कॉक्लिअरमध्ये इलेक्ट्रोड इन्सेट करतो, फक्त हाय फ्रिक्वेन्सीजचे जे इलेक्ट्रोड आहेत ते आपण ऍक्टिव्हेट करतो. आता ज्या मुलांना हा लो फ्रिक्वेन्सी लॉस आहे, कालांतराने बरेच सारे रिसर्च असे आहेत की हा लो फ्रिक्वेन्सी लॉस खाली आलेला आहे आणि तो पण कुठेतरी मॉडरेटली सिव्हिअर टू सिव्हिअर कॅटेगरीमध्ये जाऊन परत इथे प्रोफॉन्ड कॅटेगरीमध्ये येतो. इन दॅट केस आपण काय करू शकतो, हे जे लो फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोड आहेत
ते परत ऍक्टिव्हेट करू शकतो. हाय फ्रिक्वेन्सी ऍक्टिव्हेटच आहे. इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशनची या मुलाला आधीपासूनच थोडंफार माहिती आहे. तर इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन परत पूर्ण चालू करू शकतो आणि हे मशीन कॉक्लिअर इम्प्लांट म्हणून काम करू शकतं. दिस इज हायब्रिड किंवा इलेक्ट्रो अकॉस्टिक स्टिम्युलेशन याला आपण म्हणतो. सगळ्यांनी बघा की ऍडव्हान्समेंट एवढी पुढे गेलेली आहे आणि हे आणि हे अर्ली इंटरव्हेन्शन पॉसिबल का? हे जे डॉक्टर तुम्ही बघता आहात, आपले जे इंडियाचे महापुरुष मी ज्यांना म्हणतो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते जे पद्मश्री रिसीव्ह करतायत ते आहेत डॉक्टर मोहन कामेश्वरन. यांनी चेन्नईमध्ये जवळपास स्मर्फ इन्स्टिट्यूटमध्ये 1200 ते 1300 पेक्षा जास्त कॉक्लिअर इम्प्लांट कॉक्लिअर इम्प्लांटच्या सर्जरी परफॉर्म केलेल्या आहेत. आणि एक इन्स्पिरेशनल स्टोरी सरांची मी सांगतो. हे माझे मेंटर आहेत चेन्नईचे, की 1997 मध्ये सरांनी 2 जुळ्या मुलींवर कॉक्लिअर इम्प्लांट केलं ज्या 12 वर्षाच्या होत्या आणि त्यावेळी कॉक्लिअर इम्प्लांटची जी कॉस्ट होती ती जवळपास 18 ते 20 लाख रुपयामध्ये येत होती. यांनी स्वतःनी कॉक्लिअर इम्प्लांटसाठी कर्ज काढलं आणि त्या मुलींना इम्प्लांट केलं. म्हणजे दैव बघा की त्यावेळी 2 मुलींसाठी जे त्यांनी कर्ज घेतलं होतं ते त्यांनी फेडलं असेल, तो वेगळी गोष्ट आहे. पण आज या माणसाने जी इंडियातली सर्वात जास्त इम्प्लांट आहेत ती केलेली आहेत. या माणसाने आज इंडियामध्ये झालेली जी ऑडिटरी ब्रेनस्टेम इम्प्लांट आहेत, 60च्या वर जी ऑडिटरी ब्रेनस्टेम इम्प्लांट पीडियाट्रिक झालेली आहेत ती या माणसाने केलेली आहेत आणि ही डिझर्व्स टू बी अ पद्मश्री. याचं कारण मी हा फोटो तुम्हाला का दाखवतो, याचं कारण हे आहे की तुम्ही सगळेजण म्हणता की अब्रॉडमध्ये हे चाललेलं आहे, त्या फलाना पोलंडमध्ये हे चाललेलं आहे, फलाना न्यूझीलंडमध्ये, फलाना ऑस्ट्रेलियामध्ये, फलाना US मध्ये हे चाललेलं आहे. पण इंडियामध्ये काय चाललंय? तर इंडियामध्ये हे चाललेलं आहे, वी आर फार बेटर दॅन फॉरेन कंट्रीज. आपण खूप जास्त चांगलं करतोय फॉरेन कंट्रीज पेक्षा. आपल्याकडे जे पीडियाट्रिक कॉक्लिअर इम्प्लांट रेसिपियंट्स आहेत ते अब्रॉड पेक्षा जास्त आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. जेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं कोणत्या एज रेंजमध्ये तुम्ही कॉक्लिअर इम्प्लांट करता. मी म्हटलं आम्ही जे कॉक्लिअर इम्प्लांट करतो ते त्यावेळी आम्ही 15 महिन्याच्या पुढे करायचो. 15 महिने ते 6 वर्षाच्या आत करतो सर. म्हटलं ओ माय गॉड, आमच्याकडे जो सगळा डेटा आहे तो ॲडल्ट्सचा आहे. आमच्याकडे जो सर्वात कमी डेटा आहे तो पीडियाट्रिक पॉप्युलेशनचा आहे. त्याच्यामुळे वी ऑल शुड बी प्राऊड की जेव्हा FDAचं अप्रुव्हल सुद्धा नव्हतं तेव्हा आपल्या इंडियामध्ये 2008 साली पहिलं ऑडिटरी ब्रेनस्टेम इम्प्लांट झालं होतं. आता ऑडिटरी ब्रेनस्टेम इम्प्लांट काय असतं हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो. ऑडिटरी ब्रेनस्टेम इम्प्लांट ही एक अशी प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला, याच्यासाठी आपल्याला परत पहिल्या स्लाइडवर जावं लागेल. ही स्लाइड सगळेजण बघतायत. याच्यामध्ये तुम्हाला हा गोगलगाई सारखा कॉक्लिया दिसतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑडिटरी नर्व दिसते आहे. याच्या पुढे तुम्ही हा जो मायकल्स अप्लेसिया बघतात की ज्याच्यामध्ये कॉक्लिया नाहीये आणि या कॉक्लिया नंतर तुम्हाला जर नस नसेल किंवा ही नर्व जर हायपोप्लास्टिक असेल आणि ही नर्व हायपोप्लास्टिक म्हणजे पूर्ण डेव्हलप झालेली नसेल, अगदी थिन असेल, अगदी बारीक असेल, तर त्या केसमध्ये आपण कॉक्लिअर इम्प्लांट करू शकत नाही. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं की आपले जे पुढचे जे पुढचे जे भाग असतात, पुढचे भाग म्हणजे हा जो ब्रेनस्टेमचा जो तुम्हाला कोऑर्डिनेशनचा एरिया दिसतोय बरोबर त्याच्या ऍडजस्टंट त्याच्या बाजूला इलेक्ट्रोड टाकले जातात ब्रेनस्टेम मध्ये आणि तिथून जे आवाज आहेत ते मेंदूपर्यंत तुमच्या हिअरिंग एरियापर्यंत पोहोचवले जातात. त्याला आपण ऑडिटरी ब्रेनस्टेम इम्प्लांट म्हणतो. ज्या रेसिपियंट्स मध्ये आपण कॉक्लिअर इम्प्लांट करू शकत नाही त्या रेसिपियंट्स मध्ये आपण ऑडिटरी ब्रेनस्टेम इम्प्लांट करू शकतो. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, हिअरिंग इज द ओनली सेन्स विच कॅन बी प्रिझर्व इवन दो इफ इट इज डॅमेज ॲट एनी लेवल. जे कोणत्याही लेवलला जर हिअरिंग डॅमेज झालेला असेल तर तो सेन्स जो आहे तो आपण प्रिझर्व करू शकतो. याचं एक सोपं आणि छान उदाहरण मी तुम्हाला सांगेन. सगळ्यांना हेलन केलर माहिती आहेत. हेलन केलर या खूप मोठ्या व्यक्ती आहेत, अतिशय आदरणीय अशा व्यक्ती आहेत. जेव्हा त्यांना विचारलं गेलं होतं, त्या डेफ ब्लाइंड होत्या, जेव्हा त्यांना विचारलं गेलं होतं की मॅम डेफनेस आणि ब्लाइंडनेस या दोन्ही गोष्टी तुम्हाला आहेत आणि जर तुम्हाला एक ऑफर आली त्याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं गेलं की तुम्हाला विजन पाहिजे, तुम्हाला तुमचा डोळा पाहिजे का कान पाहिजे, तर तुम्ही कोणती गोष्ट चूज कराल. त्यांनी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड सांगितलं की मी हिअरिंग चूज करेल रादर दॅन माय विजन.
तर याच्यामध्ये मला कळत नव्हतं की हेलन केलर असं का म्हटलं की मला हिअरिंग का पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की आपला डोळा खूप महत्वाचा आहे. पण एकदा मी चेन्नईमध्ये चालत असताना माझ्या समोरून बस आली. माझ्या समोरून बस आल्यानंतर मी बाजूला झालो. म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बस पाहिली आणि मी बाजूला झालो. दुसऱ्या दिवशी काय झालं, माझ्या मागून बस आली हॉर्न वाजवत आणि झालो. पण कोणत्या गोष्ट हे मला बघायचं होतं. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की जेव्हा बसनी मागून आवाज दिला आणि मी बाजूला झालो, त्याच्यासाठी जो रिॲक्शन टाइम होता तो खूप जास्त होता. ही रिॲक्शन टाइमसाठी किंवा कोणतीही गोष्ट आपला ऑडिटरी एरिया आहे किंवा जे आपल्या ऑडिटरी उत्तर मिळालं की हेलन केलर जी असं का म्हटल्या की मला शिकवायचे आहे. या पूर्वी जे मी सगळं तुम्हाला सांगितलं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोड्या गायडन्स म्हणून सांगितल्या किंवा एक मार्गदर्शन म्हणून सांगितल्या. आता थोडं कान उघडणी पण करणार आहे. आपण मोस्ट ऑफ अस आर वर्किंग इन स्पेशल स्कूल्स. आपण बरेच जण जे आहोत ते स्पेशल स्कूलमध्ये काम करतो आहोत. स्पेशल स्कूलमध्ये जेव्हा मी पण काम करतोय तर मला वाचा उपचार तज्ञ म्हणतात. मी वाचा उपचार तज्ञ जरी असलो किंवा वाचा तज्ञ जरी असलो तरी सर्वात पहिले मी ऑडिओलॉजिस्ट आहे. जर मी ऑडिओलॉजिस्ट आहे तरच मी अर्ली डिटेक्शन करू शकतो. मी जर स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट असेल, जर मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट असेल तर मी अर्ली डिटेक्शन करू शकतो. कारण आता मास्टर्स लेव्हलला ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी हे दोन वेगळे स्पेशलायझेशन झालेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी स्कूल्समध्ये आपल्याला या दोन एंटिटी वेगळ्या कराव्या लागतील की जिथे ऑडिओलॉजिस्ट हे फक्त ऑडिओलॉजिकल काम करतील आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी हे थेरपीचं किंवा वेगळ्या गोष्टींचं काम, वेगळ्या गोष्टी म्हणजे मुलांच्या स्पीच थेरपी कार्यक्रमाचं काम करू शकतील. स्पेशल टीचर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, नो डाऊट. विशेष शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे. आणि तो चौथा गोष्ट आहे जी मी नेहमी प्रकर्षाने सांगतो आणि जे प्रत्येक लेक्चर्समध्ये सांगतो ती म्हणजे आपल्याला ऑडिटरी हॅबिलिटेशनिस्टची स्कूलमध्ये गरज आहे. आणि संस्था ज्या आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की हॅबिलिटेशनिस्ट जेवढ्या जास्त तुम्ही रिक्रूट कराल तेवढ्या जास्त या मुलांचा जो स्पीच आहे आणि स्पीच लँग्वेज डेव्हलपमेंट आहे ती लवकर डेव्हलप होईल. कारण कॉक्रियल इम्प्लांट किंवा हिअरिंग एड लावल्यानंतर जी पहिली स्टेज असते ती असते ऑडिटरी हॅबिलिटेशनची आणि त्याच्यानंतर आपण स्पीच थेरपीकडे वळतो. स्पीच थेरपी आणि ऑडिटरी हॅबिलिटेशन इक्वली इम्पॉर्टंट आहेत. यासाठी आपल्या शाळांमध्ये हॅबिलिटेशनिस्ट असणं हे अतिशय गरजेचं आहे. ऑडिओलॉजिस्ट ही एक वेगळी एंटिटी असणं खूप गरजेचं आहे. स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट ही एक वेगळी एंटिटी असणं खूप गरजेचं आहे. स्पेशल टीचर्स ही वेगळी एंटिटी असणं खूप गरजेचं आहे. ही जर टीम असेल तर आपण जो मुलगा आहे तो या हॅबिलिटेशन सेंटरमध्ये, जे हॅबिलिटेशन सेंटर शीघ्र निदान आणि शीघ्र उपचार का बरं आपण करतोय, कारण की आपल्याला या मुलांचं मेन स्ट्रीमिंग लवकर करायचं आहे. पण हे जर करायचं असेल तर या 4 जणांशिवाय पुढची गोष्ट होऊ शकणार नाही. हे सगळ्यांनी प्लीज नोट डाऊन करा. जर कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. दुसरी गोष्ट, बऱ्याच साऱ्या आपल्या स्पेशल स्कूल्समध्ये DHLS आहेत, बऱ्याच सारे BASLP आहेत, MASLP आहेत. मी प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल या वादामध्ये कधी पडणार नाहीत. ज्यांच्याकडे खूप सारा वेळ आहे तेच या वादामध्ये पडतात. पण जर आपल्याला क्वालिटी मेंटेन करायची असेल तर कुठेतरी आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड शिक्षण देणं गरजेचं आहे किंवा रिझल्ट ओरिएंटेड आउटकम्स दाखवणं हे अतिशय गरजेचं आहे. 3 वर्षाचा आलेला मुलगा जर 15 वर्षापर्यंत तुमच्या शाळेमध्ये असेल तर त्याचा काही आपल्या स्पेशल स्कूलचा उपयोग खूप त्या मुलाला झालेला आहे असं मी मानणार नाही. पण तो जर 3 वर्षाचा मुलगा 7व्या किंवा 8व्या वर्षी तुम्ही मेनस्ट्रीमिंग करत असाल तर आपल्या स्पेशल स्कूलचा उपयोग झालेला आहे. जर 3ऱ्या वर्षाचा मुलगा तुमच्याकडे येत असेल, जर तो त्याला तुम्ही प्री स्कूलमध्ये टाकत असाल, अर्ली कम्युनिकेशन स्किल्स शिकवत असाल, प्रोव्हायडर ॲम्प्लिफिकेशन डिव्हाइसेस त्याला दिलेले आहेत, तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की रेग्युलर मुलाची जी डेव्हलपमेंट आहे ती 3 वर्षाची पूर्ण झालेली आहे. या मुलाची 3 वर्षापर्यंतची ती डेव्हलपमेंट जी आहे, म्हणजे जो हिअरिंग इम्पेअर्ड मुलगा आहे त्याची 3 वर्षापर्यंतची ती डेव्हलपमेंट पूर्ण झालेली नाहीये. जो तो 3 वर्षाचा गॅप आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे आणि या मुलाला रेग्युलर किंवा मेनस्ट्रीमिंग प्रवाहामध्ये आणायचा आहे. याच्यासाठी आपल्या स्पेशल स्कूल्स असाव्यात असं माझं प्रकर्षाने मत आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यावी आणि ही टीम ही अतिशय या गोष्टीसाठी महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, हे जे आहे हे तुम्ही न्यूरोलॅबचं एक मशीन बघू शकता
की जे आता पडसादमध्ये रिमेनिंग आहे, याच्यामध्ये तुम्ही दोन गोष्टी बघू शकताय की एक टोपी लावलेली आहे. टोपी म्हणजे आपण त्याला कॅप म्हणतो. त्या कॅपमध्ये इलेक्ट्रोड्स लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कोणती गोष्ट करायला दिली जाते, म्हणजे तुमचे आय मुवमेंट चेक करू शकतात किंवा तुमचे जे मसल मुवमेंट्स आहेत ते आपण चेक करू शकतो किंवा तुमचं व्हिज्युअल आणि ऑडिटरी कोऑर्डिनेशन कसं आहे ते पण याच्यामध्ये आपण चेक करू शकतो. हे न्यूरोलॅबचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. याच्यामध्ये तुम्ही जे ब्रेनचे जे सारे काही वेव्ज आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये मेजर करू शकतात आणि ब्रेन डेव्हलपमेंट कशी झाली हे तुम्ही मेजर करू शकतात. आता बरेच जण मला म्हणतात कॉक्लिअर इम्प्लांट लावलंय आणि हा मुलगा बोलत नाहीत, पण असं नाहीये. कुठे ना कुठे ऑडिटरी कॉर्टेक्सची जी मॅच्युरेशन असतं ते होतं आणि तुम्ही ऑडिटरी कॉर्टेक्सचं जे मॅच्युरेशन आहे म्हणजे आपल्या ज्या ऐकण्याचा जो भाग आहे मेंदूमधला त्याचं कुठे ना कुठे मॅच्युरेशन हे होतच असतं आणि त्याच्यासाठी आपण कॉर्टिकल ऑडिटरी इव्होक पोटेन्शियल्स करतो. सो माझ्या थिसिसचा एक भाग आहे त्याच्यामध्ये मी जवळपास 40 ते 50 मुलांवर आतापर्यंत कॉर्टिकल ऑडिटरी रिस्पॉन्सेस केलेले आहेत, इव्होक पोटेन्शियल्स, आणि याच्यामध्ये कॉर्टेक्स जसं डेव्हलप होतं, ऑडिटरी कॉर्टेक्स जसं डेव्हलप होतं तसं स्पीच आणि लँग्वेज डेव्हलप होतं, तसं ऑडिटरी स्किल्स डेव्हलप होतात आणि या दोघांचे कनेक्शन आहे. त्याच्यामुळे ऍम्प्लिफिकेशन लावल्यानंतर म्हणजे ते इम्प्लांट असू दे किंवा ऑडिट हे लावल्यानंतर जर तुम्ही स्केल्सवर त्याच्यामध्ये जर या मुलांमध्ये आपल्याला वेव्ह चांगल्या अँप्लिट्यूड मध्ये म्हणजे चांगल्या लेंथ मध्ये मिळाली तर आपण असं म्हणू शकतो की या मुलांचं जे कॉर्टेक्स आहे किंवा ऑडिटरी एरिया आहे तो खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. हे न्यूरोलॅबचं इन्स्ट्रुमेंट आहे. याच्यामध्ये 256 चॅनल्स असतात, 256 इलेक्ट्रोड्स असतात. आय एम व्हेरी सॉरी. आणि जे आपण साधं जे इन्स्ट्रुमेंट आहे जे CAP साठी यूज करू शकतो ते आपले जे ABR त्याच्यामध्ये पण शिकलो. B फॉर शिकलो, त्याच्यानंतर C फॉर कॉर्टेक्स शिकलो. ही इज नन अदर दॅन डॉक्टर रणजित कामेश्वरन. हे मला नेहमी सांगतात की नेव्हर डू द थिंग्स विच आर टॉट टू यू, डू द थिंग्स विच आर सेल्फ लर्न. म्हणजे कधी या गोष्टी करू नका ज्या तुम्हाला शिकवल्या आहेत, याच गोष्टी करा की ज्या तुम्ही शिकत राहतात आणि तुम्ही त्या तेव्हाच शिकत राहाल जेव्हा तुम्ही एथिकली प्रॅक्टिस करत आहात किंवा एथिकली एखाद्या मुलाबरोबर संभाषण करत आहात किंवा त्याला शिकवत आहात. मी नेहमी मानतो दोन गोष्टी की प्रत्येक प्रोफेशन मध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक टाईप जो असतो तो हा असतो की त्यांना फक्त प्रोफेशन मध्ये राहायचं असतं आणि दुसरा टाईप जो असतो तो खूप पॅशनेट असतो या प्रोफेशन बद्दल. तर मला अपेक्षा अशी आहे की आज जे 400 450 लोक जे हा वेबिनार अटेंड करतायत त्यांनी जर याच्यातले जर बरेच सारे लोक जर या दुसऱ्या ग्रुप आले तर आय विल बी व्हेरी हॅपी. आणि काम केलं याचं खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती अतिशय इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आपल्याला दुसरी जी गोष्ट आहे ती आहे की आपल्याला जर या प्रोफेशन मध्ये राहायचं असेल तर आपल्याला नेहमी क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्हच राहावं लागेल. जी कोणते ट्रेंड येतोय किंवा जी कोणती नवीन गोष्ट येते ती आत्मसात करावीच लागेल. आज जे नवीन हिअरिंग एड्स आलेले आहेत ते क्लाउडच्या माध्यमातून जर मी इथे बसलेलो आहे तर मी अमेरिकेत जर माझा मामा असेल आणि त्याला हिअरिंग लॉस असेल त्याला मी जर ते हिअरिंग एड फिट केलं असेल तर ते मी इथं बसून अमेरिकेमध्ये प्रोग्राम म्हणजे अमेरिकेत तो बसला असेल तरी मी इथं बसून ते प्रोग्राम करू शकतो. टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली आहे. काय माहिती आज कान्सो आलेलं जे ओव्हर द हेड आहे पुढच्या 2-4 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी अशी येऊ शकते की डायरेक्ट आपण आतमध्ये इम्प्लांट केलं. असे बरेच सारे टिहा वगैरे असे बरेच सारे इम्प्लांट आहेत की ज्याच्यामध्ये हा प्रयत्न झालेला आहे की स्काल्पच्या आतमध्ये डायरेक्टली इम्प्लांट करून मुलांना ऐकू येऊ शकतं का याच्याबद्दल बरेच सारे रिसर्च झाले. जसं ऑडिटरी ब्रेन स्टेम इम्प्लांटचा रिसर्च होतोय तसं मिड ब्रेन इम्प्लांटचा रिसर्च ऑस्ट्रेलियामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे पुढच्या 10 वर्षामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. हेअर सेल रिजनरेशनचा खूप मोठा प्रयोग चालला आहे. म्हणजे आपले जे सेन्सरी हेअर सेल्स आहेत ते आपण रिजनरेट करू शकतो का आणि हिअरिंग लॉस कायमचा जाऊ शकतो का याच्यासाठी पण खूप मोठा रिसर्च चाललाय ब्रिटनमध्ये. आणि लवकरच हे जे सगळे रिसर्च आहेत जे पाईपमध्ये आहेत
ते लवकरच बाहेर येणार आहेत आणि याबद्दल आपण अपडेट राहणं हे अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, येलो कलर साडीमध्ये जी वुमन तुम्ही बघतात, जी लेडी तुम्ही बघतात, शी इज माय मदर, सुचेता सौंदनकर मॅम, की ज्यांच्यामुळे मी या प्रोफेशनमध्ये आहे. आणि यू कॅन सी लेफ्ट साईडला पडसादमध्ये बरेच सारे आमचे फॉरेन व्हिजिटर्स येतात. हा जवळपास मला वाटतं एक 2007 किंवा 8 मधला फोटो आहे. आणि आता जी खुर्चीवर स्टुडंट बसलेली आहे तिने सक्सेसफुली तिचं 12th रेग्युलर स्कूलमध्ये पास केलेलं आहे. आणि 2010 मध्ये तिचं मेन स्ट्रीमिंग झालं होतं. म्हणजे पडसादात स्टार्टेड द मेन स्ट्रीमिंग इन 2007 इटसेल्फ. आणि हा लिओ इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. फ्रेंच यांनी मला थोडंफार शिकवलं. आणि मॅममुळे आज जे काही दिसतं आहे, जे काही मी आहे ते त्यांच्यामुळे आहे. त्यांच्यामुळे मी या नोबेल प्रोफेशनमध्ये आलो. आणि ऍट द एंड मला एवढं सांगावं असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना की आपण या प्रोफेशनमध्ये आहोत. आपण खूप मोठ्या नोबल प्रोफेशनमध्ये आहोत. आपल्याला सेवा करण्याची खूप मोठी संधी आहे. सेवा करता करताच आपण आपली स्वतःची डेव्हलपमेंट करावी. जसे ऑडिओलॉजिस्ट रिसर्च पेपर्स किंवा पब्लिकेशन्समध्ये त्यांचे आर्टिकल्स किंवा त्यांचे जे गोष्टी आहेत त्या पब्लिश होतात, तसंच स्पेशल एज्युकेटर्सनी पण पुढे येऊन कुठेतरी रिसर्च ओरिएंटेड काम करावं ही माझी अपेक्षा आहे या सृष्टीतनं. द सेशन इज ओपन फॉर क्वेश्चन अँड आन्सर्स. याच्या पुढे मला काही असं वाटत नाही की खूप मी जास्त बोलावं. हे काही आमचे प्रोजेक्ट्स आहेत जे आम्ही घेतले होते. 2016 मध्ये आम्ही नॅशनल मीट घेतली होती प्रोफेशनलसाठी. 2018चं आमचं सायन्स एक्झिबिशन होतं. त्याच्या आधी एनसीडी वगैरे एनसीडी आम्ही अरेंज केलेली होती पडसाद थ्रू. आणि ती एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती आम्हाला. आणि पडसाद थ्रूच आम्ही आतापर्यंत जवळपास रेग्युलर स्कूलमधले जे 4000 रेग्युलर गोईंग स्टुडंट्स आहेत त्यांचं आतापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट स्क्रीनिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये जो अफेक्टेड लोकांचा जवळपास 10 to 11% आहे. अतिशय कमी आहे, पण जवळपास आम्ही 10. तुझं साऊंड आणि स्क्रीन केलंय शंतनू. मॅम मी स्क्रीन ऑफ केलाय क्वेश्चन आन्सरसाठी. ओके. जे हँड रेज झालेले आहे तू घेतो का ते? हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. हँड रेज झालेले भरपूर हँड रेज आहेत तसे. अरे बापरे. मला वाटतं प्राजक्ता मॅडमचा हँडरेज आहे, दीप्ती मॅमचा हँडरेज आहे, ओप्पो A5चा हँडरेज आहे. आपण थोडे क्वेश्चन घेऊया, याच्यानंतर बीजी ओपीडी पण चालू होणार आहे. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी प्लीज अनम्यूट करा स्वतःला. आपण 2 ते 3 प्रश्न घेऊयात. पहिलं घेऊ का हे? तू सांग मला. हो. तू नाव अनाऊन्स कर, मी त्यांना अनम्यूट करते. पहिला आहे प्राजक्ता प्रशांत ऐनापुरे मॅम. त्याच्यानंतर ओप्पो A5s. हा मॅम, अनम्यूट युअर सेल्फ प्लीज. ते करत नाहीये. दुसरा घेऊ का? हा झालंय. कांचन नरावडे मॅडम. ओके, झाल्यात त्या प्राजक्ता मॅडम. ओके, प्राजक्ता मॅम. कोणाला अजून प्रश्न असतील तर प्लीज हँड रेज करावा. चंद्रशेखर नारे सर, तुम्हाला प्रश्न आहे.
सचिन चव्हाण सर, प्रश्न आहे काही? ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहिले तरी चालतील प्लीज. अनम्यूट समजत नसेल तर मग मी सेटिंग चेंज करू का? हा चालेल मॅम, प्लीज. हॅलो बोला सर. सर, मी सुहास देवडे, आनंद मुखबद्री विद्यालय आनंदवन मधून बोलतोय. बोला सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, कॉक्लिअर इम्प्लांट बद्दल मला एक प्रश्न असा होता. मी माझ्या विद्यार्थ्यांना बेरा टेस्ट साठी, ज्यांचं वय 12 ते 16च्या दरम्यानचं आहे, अशांना घेऊन गेलो होतो बेरा टेस्ट साठी. तर त्या मुलांना सुद्धा काही डॉक्टर्सचं म्हणणं होतं की यांचं कॉक्लिअर इम्प्लांट करा. तर ते योग्य की अयोग्य आहे? या केसमध्ये मी सर्व जे गोष्ट आहे ते पॅरेंट्स वर ठेवतो. या गोष्टीमध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की क्रिटिकल एज सर्वात महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 0 ते 3 हे जे वय असतं याच्यामध्ये मॅक्झिमम स्पीच आणि लँग्वेज आपण जी आहे ती ऍक्वायर करतो. आपलं जे ब्रेन असतं, ब्रेन प्लॅस्टिसिटी असते, त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे आपलं स्पीच आणि लँग्वेज गोष्टी असतात त्या आपण त्या कालावधीमध्ये ऍक्वायर करतो. पण कॉक्लिअर इम्प्लांटचा एक फायदा असा आहे, जर तो विद्यार्थी 12 किंवा 13 वर्षाचा जरी असेल तरी सुद्धा जर ऐकण्यासाठी फक्त जर कॉक्लिअर इम्प्लांट पाहिजे असेल तर ऐकण्यासाठी मग हा जो मी आवाज करतोय हा आवाज पण तो विद्यार्थी ऐकू शकेल जर त्याचे अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर्स म्हणजे आतला कॉक्लिया किंवा नर्व या जर इंटॅक्ट असतील तर ऐकण्याची जी प्रोसेस आहे ती त्या केसमध्ये चालू होईल. स्पीच डेव्हलप होण्याची शक्यता किती % आहे हे आपण त्याच्यामध्ये सांगू नाही शकणार, पण येस डेफिनेटली जर अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर बरोबर असतील तर डेफिनेटली या एज मध्ये सुद्धा आपण कॉक्लिअर इम्प्लांट करू शकतो. पण यामध्ये रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन देणं हे अतिशय गरजेचं आहे. रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन म्हणजे काय? जर एखाद्या मुलाला असं वाटत असेल की परीक्षेमध्ये मला 85% मिळणार आहेत आणि एखादा दुसरा मुलगा आहे त्याला जर वाटत असेल की मला परीक्षेमध्ये 36% मिळणार आहेत, रिझल्ट लागल्यानंतर एखाद्या मुलाला जो 85% मिळवणारा होता त्याला जर 83% मिळाले आणि ज्याला 36% मिळणार होते त्याला जर 45% मिळाले तर यामध्ये रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन मध्ये जो 45% मिळवणारा मुलगा आहे तो जास्त रिअल ठरला. त्याच्यामुळे जर तुम्ही या केसमध्ये रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवले, जर हा मुलगा फक्त ऐकू शकतो हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही डेफिनेटली कॉक्लिअर इम्प्लांट साठी जाऊ शकता. हॅलो, बोला सर. हा नमस्ते साहेब. सर बोला मॅम. हा, मी जुन्नरवरून बोलते. जुन्नर एक मुखबधिर शाळेमध्ये स्पेशल एज्युकेटर आहे. माझा असा प्रश्न आहे सर. हॅलो, बोला. माझा असा प्रश्न आहे सर की तुम्ही मग असे सांगितलं की समजा की बाळ जन्मल्यानंतर 48 तासामध्ये त्याचं अर्ली डिटेक्शन करता येतं की हिअरिंग लॉस आहे की नाही. तुम्ही काय लिहिलं होतं इथं, कुठे आहे ते? हॅलो, बोला मॅम, मी ऐकतोय. तर या संदर्भात आपण समजा आपले तर मॅटर्निटी हॉस्पिटल असतील किंवा काय आपल्या आजूबाजूला असतील ग्रामीण लोकल एरियामध्ये, तर त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांना काय याबद्दल मार्गदर्शन करू शकतो असं मला विचारायचं. याच्यामध्ये मार्गदर्शन डेफिनेटली करू शकतो. आपल्याकडे विविध पॅम्पलेट्स उपलब्ध आहेत, आपल्याकडे माहिती पत्रकं उपलब्ध आहेत. हजारामध्ये 4 ते 5 मुलांना हिअरिंग लॉस असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा WHO चा डेटा आहे, तो आपण समजावून सांगू शकतो. पण तुमच्याकडे त्याच्यासाठी ऑटो अकोस्टिक इमिशनचं जे मशीन आहे ते अवेलेबल पाहिजे, ती टेस्ट अवेलेबल पाहिजे, तरच तुम्ही जे अर्ली स्क्रीनिंग आहे, निओनेटल अर्ली स्क्रीनिंग आहे ते करू शकता. ओके, अरे नाही आहे का तुमच्याकडे तो ग्रुप? अजून कोणाला प्रश्न असेल तर कृपया विचारावा. काय प्रश्न विचारायचे का मुंडे सर तुम्हाला? बोला. हॅलो, बोला मॅम प्लीज. नमस्ते सर. मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही आता जस्ट बोलला की स्पेशल एज्युकेटेड टीचर्सने पण आता पुढे येऊन रिसर्च साठी काहीतरी असं म्हणजे, पण रिसर्च साठी सपोज एखादा टीचर इंटरेस्टेड असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन कसं मिळेल? योग्य मार्गदर्शन त्यांना बेसिकली रिसर्चचा एक अंग असावं लागतं. त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त जे आर्टिकल्स आहेत ते रीड करा आणि त्याच्यामधला जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे तो जर तुम्हाला अनालाइज करता आला तर त्याच्याकडे जास्त प्रयत्न करण्याचं बघा.
जर तुमच्याकडे 10 मुलं असतील तर 10 मुलांमध्ये 2 मुलांमध्ये वेगळ्या गोष्टी काय आहेत आणि त्या वेगळ्या गोष्टींमध्ये आपण आणखीन गोष्टी काय करू शकतो याचा विचार करा आणि त्यानुसार तुम्ही रिसर्च करू शकता. रिसर्च साठी कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह रिसर्च करू शकता, तुम्ही लॉन्जिट्युडनल रिसर्च करू शकता. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या पुस्तकांमध्ये पण अवेलेबल आहेत. तर कृपया तुम्ही आर्टिकल्स जास्तीत जास्त रीड करा. जेव्हा तुम्ही आर्टिकल्स रीड करा, स्टॅटिस्टिकल डेटा त्याच्यातला समजून घ्याल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की रिसर्च कसा करावा. ओके. हॅलो. मॅम प्लीज बोला. हा नमस्कार. नमस्कार जिल्ह्यातून बोलते. मॅम, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. प्लीज थोडं लाऊड अँड क्लिअर. पोहोचत आहे सर आवाज. कोल्हापूर जिल्ह्यातून बोलते. बोला. कागल गाव आहे, तिथे तालुका कागलमध्ये मी स्पीच थेरपिस्ट आहे. मग आमच्या इथे सगळी ग्रामीण भागातील मुलं जास्तीत जास्त आहेत आमच्या शाळेमध्ये. त्यांना कसं सर आता ताल आणि ठेक्यामध्ये केलं तर त्यांचे उच्चार स्पष्टता व्यवस्थित येत नाही. आणि जर समजलं नाही आपला प्रश्न. मुलाला स्पीच घेत असताना जर शिकवाय गेलो तर आपण सरळ बोलायला शिकवतो ना, की तालामध्ये किंवा लय तर शिकवत असताना मुलाचे उच्चार स्पष्ट येत नाही. उच्चार स्पष्ट येणं किंवा उच्चार स्पष्ट न येणं हे मुलाच्या वयावर डिपेंडंट असतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही सुप्रा सेगमेंटल्स मध्ये म्हणजे रिदम, इंटोनेशन, त्याच्यानंतर जंक्चर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या सुप्रा सेगमेंटलच्या आहेत त्या यूज करतात, त्याच्याबद्दल पहिली गोष्ट तुमचं अभिनंदन. दुसरी गोष्ट, मुलांचे उच्चार येत नाहीत, त्याच्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. यात जर मुलाचं 1 वर्षाचं असताना जर त्याला कानाचं मशीन दिलेलं असेल आणि जर तुम्ही सुप्रा सेगमेंटल्स मध्ये शिकवत असाल तर त्याच्यावर ट्रिमेंडस असे फरक पडू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला थोडा कालावधी द्यावा लागेल. त्या मुलामधला जो डिले आहे किंवा इनॅडिक्वेट स्पीच लँग्वेज किती आहे ती मॅच करावी लागेल. एक ऑब्झर्वेशन की मुलाला शिकवल्यानंतर की त्याला ताल लय जमायला लागले आणि त्यावेळेला त्याच्या उच्चारात स्पष्टता करायला गेली तर त्याचं पटकन किंवा जी वाघ यंत्रणा आहे ती वळत नाहीये. याच्यासाठी मुलाला बघितल्याशिवाय आपल्याला गोष्ट कळणार नाही. बरेच वेळेला टंगटाय सारखे सुद्धा इश्यू असू शकतात, म्हणजे जीभ अडखळणं किंवा जाड जीभ असणं. तर याचं जे डिटेल असेसमेंट आहे ते तुमच्याकडचे जर ऑडिओलॉजिस्ट किंवा तुमच्याकडचे जर ENT सर्जन्स असतील तर ते करू शकतात. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. नमस्कार सर. बोला सर. CI केल्यानंतर जी नंतरची थेरपी आहे ती म्हणजे किती महत्वाची आहे किंवा आणि ती किती कालावधी किंवा किती वर्षापर्यंत केली पाहिजे? सी अ व्हेरी गुड क्वेश्चन. किती कालावधी साठी केली पाहिजे हे मुलावर डिपेंडंट असतं, हे इंडिव्हिज्युअलिस्टिक असतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, CI केलं म्हणजे पूर्ण काय मुलगा दुसऱ्या दिवशीपासून बोलायला लागणार आहे, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. CI केल्यानंतर साधारणपणे 21 ते 27 दिवसानंतर त्याचं जे इम्प्लांट केलेलं असतं त्याचे तिचे सुचर्स असतात. सुचर्स म्हणजे जिथं शिवलेलं असतं ते पूर्णपणे ती जी जखम आहे ती बरी व्हावी लागते. ती जखम बरी झाल्यानंतर 27 ते 28 दिवसानंतर आपण स्विच ऑन करतो. स्विच ऑनची प्रक्रिया करतो म्हणजे पहिल्यांदा मुलगा जो आवाज आहे तो इलेक्ट्रिकली ऐकायला चालू करतो. ठीक आहे. हा 28 दिवसांचा कालावधी मुलाला ती जखम आहे ती हील होण्यासाठी द्यावा लागतो. याच्यानंतर हळूहळू आपण ऑडिटरी हॅबिलिटेशनिस्ट कडे जातो. ज्या हॅबिलिटेशनिस्ट असतात त्या त्यांना छोट्या छोट्या साऊंड पासून ते मोठ्या वाक्यांपर्यंत गोष्टी समजवायला शिकवतात. तर याच्यामध्ये मी जर तुम्हाला म्हटलं की उंग पेरेंना निंग साप्टिंगला, तर हे जे मी तमिळमध्ये बोलतो आहे हे तमिळच त्यांच्यासाठी त्यांच्या कानांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यांना शब्दांचे किंवा वाक्यांचे किंवा साऊंडचे अर्थ बिलकुल समजणार नाहीये. त्यांना सगळं काही ग्रीक आणि लॅटिन असणार आहे. त्याच्यामुळे त्यांना छोट्या साऊंड पासून अगदी आ पासून ते तू जेवलास का इथपर्यंत या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. आणि याच्यामध्ये हॅबिलिटेशन आणि स्पीच थेरपी दोघंही हँड इन हँड जातं. त्याच्यामुळे
मी जसं सांगितलं टीम मध्ये आपल्याला शाळेच्या टीम मध्ये हॅबिलिटेशनिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट हे दोन्ही एंटिटी ज्या आहेत त्या इन कोलॅबरेशन आपण काम केलं पाहिजे, तरच त्या मुलाचं जे होलिस्टिक डेव्हलपमेंट आहे ती होणार आहे. ओके, थँक्यू सर. कारण सर म्हणजे CI झाल्यानंतर काही मुलांनी जी नंतरची जी थेरपी आहे ना ती न घेतलेली, त्याच्यामुळे त्या स्टुडंटची जेवढी डेव्हलपमेंट व्हायची ती झालेली नाही. तर म्हणजे याचं कारण त्यांनी नंतरची जी थेरपी आहे ती घेतलेलीच नाही. ती द बेस्ट मॉडेल आज जे आहे आपल्याकडे उपलब्ध आहे भारतामध्ये ते आहे तमिळनाडू मॉडेल. तमिळनाडू मॉडेलमध्ये प्रत्येक मुलाचा जो डेटा आहे तो अनालाइज केला जातो. प्रत्येक मुलाचा जो डेटा आहे तो गव्हर्नमेंटकडे पाठवला जातो. जर तो थेरपीसाठी येऊ शकत नसेल तर त्याच्यासाठी त्या क्षेत्रामध्ये मी म्हणजे समजा नाशिकमध्ये असेल, तुम्ही नागपूरमध्ये असाल तर नागपूरच्या जवळ जे हॉस्पिटलमध्ये त्याचं इम्प्लांट झालंय त्या हॉस्पिटलची जबाबदारी असते की सॅटेलाइट सेंटर थ्रू त्या मुलाची थेरपी व्हावी. तर या पद्धतीने जर मुलांची जर थेरपी घेतली गेली, आता टेलिकम्युनिकेशनवर बऱ्याच साऱ्या थेरपी चालू आहेत, टेली प्रॅक्टिसेस चालू आहेत, याद्वारे थेरपी घेणं अतिशय सोपं झालेलं आहे. तर हे ऍडव्हान्समेंट आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे यामध्ये. ओके, थँक्यू सर. ओके. हा सर, नमस्कार. नमस्कार मॅम. हा, मी नागपूरवरून बोलते आहे. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे सर, माझ्या वर्गामध्ये 14-15 वर्षाचा एक मुलगा आहे. माझा आवाज येतोय सर तुम्हाला? येतोय, बोला मॅम. हा, तर त्याचे दोन्ही डोळे आधी छान होते, मुकबधीरच आहे मुलगा तो, पण कालांतराने त्याचा एक डोळा गेला. कानाचा आणि डोळ्याचा कुठेतरी संबंध असतो का सर? डेफिनेटली असतो. जेव्हा एखादी सिंड्रोमिक केस असते, हॅलो, ऐकू येत आहे? त्या मुलाचं मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण बरेच सारे जे सिंड्रोमिक पेशंट्स असतात, जसं आशा सिंड्रोम आपण बघतो, याच्यामध्ये पहिले व्हिज्युअल प्रॉब्लेम्स आणि त्याच्यानंतर डेफनेस या गोष्टी चालू होतात. आशा सिंड्रोम मध्ये पण स्टेजेस आहेत, आशर 1, आशर 2, आशर 3, आशर 4. तर याच्यामध्ये जर कोणतं जर सिंड्रोमिक सिम्पटम्स असतील तर ते आपण बघू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मॅम. अच्छा सर, आणि दुसरा प्रश्न असा आहे सर, तो नॉर्मल विषयच आहे. काही म्हणजे खूप दिवसापर्यंत कान गळत होतं. तुमचा प्रश्न समजलेला नाही. दिवसांनी एक नॉर्मल व्यक्तीच्या बाबतीतच बोलते आहे मी. नॉर्मल व्यक्तीच्या बाबतीतच बोलते आहे. तर सर, काही दिवसापूर्वी कान गळत होतं, म्हणजे पू निघत होता, आणि मग ते खूप वर्ष चाललं, 2 वर्ष 3 वर्ष चाललं असं. पण काही नंतर मग काही वेळाने मग कान गळणं हे बंद झालं. पण कालांतराने त्याचा काही परिणाम दिसू शकेल का म्हातारपणी? पहिली गोष्ट हे समजलं पाहिजे की त्यांचं जे शरीर आहे त्याच्यामध्ये कान गळणं जे आहे ते इन्फेक्शनमुळे झालं असेल. मधल्या कानामध्ये जे इन्फेक्शन असतं त्याच्यामुळे जे फ्लुइड मधल्या कानामध्ये तयार होतं, ते जे फ्लुइड आहे ते जर जास्त प्रमाणामध्ये तिथे तयार झालेलं असेल तर ते कानाचा पडदा फाडून बाहेर येतं. ही गोष्ट सर्वात पहिले लक्षात घ्यावी. त्याच्यानंतर जर ते परफरेशन खूप मोठं नसेल तर नॅचरली जो तुमच्या कानाचा पडदा आहे तो हील होण्याची शक्यता असते. तर आता या केसमध्ये नक्की तो कानाचा पडदा हील झालाय नाही झालाय हे मला सांगणं फार कठीण आहे, पण हे परत होऊ शकतं. त्याच्यामुळे जेव्हा सर्दी खोकला होईल तेव्हा पहिले जे तुमच्याकडे जवळचे ENT स्पेशालिस्ट असतील त्यांना तुम्हाला भेटावं लागेल. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, थँक्यू. मला वाटतं आपण एवढ्या प्रश्नांवर थांबूया आणि मी जी पुढची सगळी जी सूत्र आहेत ती तुषार सरांकडे देतो. ओव्हर टू यू तुषार सर. हॅलो सरांचं एकदा लॉगिन करून मला. तुषार सर तुम्ही आहात? ओके, थँक्यू सो मच. मला वाटतं तुषार सर, मला वाटतं आपण सगळ्यांना म्यूट करूयात आणि फक्त तुम्हाला अनम्यूट ठेवूयात. येस सर, सर्वांना म्यूट करा. एक मिनिट. सरांना फक्त हे करावं लागेल, अनम्यूट करावं लागेल स्वतःला. एक मिनिट. त्यांचं हे काय आहे लॉग इन?
सर तुमचं लॉग इन पुन्हा एकदा सांगता का? सर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि मला तुमचं लॉग इन सांगा ना, मग मी परत हे करते. ओके मॅम. मॅम तुषार भालेराव हॅलो, हॅलो, असं त्यांचं हॅलो. नाव आहे. हा, त्यांचा हॅलो. आवाज येतोय. हॅलो हॅलो. त्या याने login आहे का तुमचं? हा बोला सर, हॅलो. आवाज येतोय तुमचा. येस 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 येस. आवाज येतोय आता? येतोय अरविंद सर? येस हो सर. येस. धन्यवाद. राज्यातील दिव्यांग शाळांमधील शिक्षक व स्पीच थेरापिस्ट यांच्यासाठी एक वेबिनार आयोजित केला गेला आणि या वेबिनार मध्ये शंतनू सौंदानकर सर यांनी खूपच छान माहिती दिली आणि मला तरी असं वाटतं की मला मी जेव्हा ट्रेनिंग करत होतो ना बीएडचं, ते दिवस मला आठवायला लागले की रिफ्रेश झाल्यासारखं. नवीन नवीन टेक्निक्स आता यायला लागल्यात आणि त्या शंतनू सर हे नव्या पिढीमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला आज ऐकायला मिळाल्या व प्रत्यक्ष स्क्रीनवर बघायला मिळाल्या. ते ज्या पडसाद संस्थेमध्ये काम करतात, शाळा नक्कीच चांगली आहे आणि संस्थापिका आहे संस्थेच्या, यांच्याशी माझा चांगला संपर्क असतो आणि आमचं नेहमी स्पेशल एज्युकेशनवर चर्चा होत असते. आजच्या वेबिनारमध्ये जवळजवळ 500च्या जवळपास आज पार्टिसिपेंट इथे सहभागी झाले आणि खूप आनंद वाटतो. आज आपल्याला सर्वात मोलाचं सहकार्य जे रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या आपण मारेवार मॅडम यांनी आज आम्हाला झूम ची सेवा व फेसबुक लाईव्ह उपलब्ध करून दिलं. त्याकरता आम्ही रोटरी क्लबचे आम्ही सर्व विभागातील या दिव्यांग विभागातील आमच्या संघटनेचे सर्वजण आपले आभार व्यक्त करतो व तसेच पडसाद स्कूलच्या जे कार्यकारी मंडळ आहे, मग सुचेताताई सौंदनकर आहेत, सुनील सौंदानकर आहेत, अपर्णा मॅडम सुद्धा, या सर्वांचे व तसेच आज मला एक गोष्ट इथे प्रकर्षाने जाणवली की मध्ये मध्ये थोडासा व्यत्यय आला की मध्ये लोक आपले जे शिक्षक होते ते मध्येच माईक चालू करायचे, त्यामुळे प्रश्न वगैरे विचारताना थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे. तर पुढील जे वेबिनार होतील त्या वेबिनार आता आज आम्ही स्पीचवर फक्त हल्ली डिटेक्शन आणि इंटरव्हेशनवर घेतलंय. नेक्स्ट टाइम आम्ही भाषा विकास वाचा विकासावर घेऊ. असे वेगवेगळे वेबिनार आम्ही आयोजित करणार आहोत आणि ही शृंखला आता आजपासून चालूच झालेली आहे. यानंतर आम्ही ऑटिझम मुलांवर घेणार आहोत, त्यानंतर आम्ही ब्लाइंड मुलांवर घेणार आहोत, सीपी मुलांवर, सेलेबर पॉल्सीवाल्या मुलांवर घेणार आहोत. असे वेगवेगळे तज्ज्ञ आणि त्यातील सर्व शिक्षक तज्ज्ञ मंडळी यांच्याशी मी चर्चा करून आपल्या सर्वांसाठी ही शृंखला चालू करत आहे. परत एकदा मी धन्यवाद देतो अपर्णा मारेवार मॅडम यांना की मॅडम आपलं सहकार्य असंच राहू द्यात आणि काही झालं तरी आम्ही आपल्या सोबत राहून हा कार्यक्रम करू इच्छितो व तसेच आपल्याला आणखी सहकार्य ज्यांचं आहे ते पडसाद संस्था, हे आपण सर्व मिळून एकत्र ह्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना, कारण काय झालंय हल्ली की लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत पण आमचं ऑनलाईन प्रशिक्षण चालू आहे आणि ऑनलाईन आणि जमाना आला तो डिजिटलचा आला की जेव्हा कधी आम्हाला मोबाईलची सुद्धा आम्हाला परवानगी नव्हती शाळांमध्ये वर्गामध्ये, आज तीच मोबाईल आपली शाळा चालू राहिली सर्व पाहतायत तुम्ही. आणि इतकी आपल्याकडे डिव्हाइसेस नाही आहेत, शहरी भागामध्ये आहेत किंवा अँड्रॉइडचे फोन फक्त शिक्षकांकडे आहेत, विद्यार्थ्यांकडे नाही आहेत. तो एक प्रॉब्लेम येतोय. आता सरकार याच्यावर निर्णय घेईल पुढचा
या मुलांच्या शिक्षणासाठी आता पाटी आणि पेन्सिल हे बंद झालेली संकल्पना आहे. आता नवीन डिव्हाइसेस आलेत, म्हणजे आता याही पुढच्या याच्यात कम्प्युटर आहे, त्याच्यानंतर लॅपटॉप आहेत. इतके महागडं तर कोणी देणार नाही, पण मुलांच्या दृष्टीने टॅब आणि मोबाईल आता स्वयंसेवी संस्था पुढे येतील किंवा सरकार यावर नक्कीच उपाययोजना करेल. म्हणून मी माझ्या संघटनेतर्फे शासनाकडे याची मागणी करणार आहोत आणि यामध्ये आपल्यासारख्या सेवाभावी संस्था, आपलं क्लब आहे, हे सुद्धा सहकार्य करेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. व शंतनू सर, खरंच आपलं आजचं जे मार्गदर्शन होतं ते अप्रतिम होतं आणि पुढील वेळेस आपण नक्की आम्हाला वेळ द्या. हा कार्यक्रम आम्ही परत हा वेबिनार एकदा दुसऱ्या टॉपिकवर आयोजित करू. आणि आता मूव टू अपर्णा मॅडम, प्लीज आता आपण यानंतर सुरू करू. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. आम्हाला तुम्ही ही संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दलही आम्ही धन्यवाद. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत. नेहमीच आम्ही सांगू, तुम्ही आणि म्हणाल तेव्हा रोटरी नेहमीच सहकार्य करेल. ओके ओके मॅडम, एक सूचना करायची होती सर्वांना. हा, फीडबॅकचे फॉर्म आम्ही ग्रुपवर टाकू. बरं. कारण कसं आहे माहितीये का, की फॉर्म तयार केले नाही. कारण शंतनू सरांचं मध्ये बोलू नका. कोण मध्ये बघा लोक. मी परत म्यूट करू का सगळ्यांना? नाही, राहू देत आता. ते सरांना मी ओळखतोय म्हणा. तर माझं एक सांगणं आहे की फीडबॅक फॉर्म आहेत ना मॅडम, ते आम्ही ग्रुपवर सर्वांना देऊ. कारण सरांचा जो टॉपिक झाला त्याच्यावर फीडबॅक मिळणार आहे. अगोदरच आम्ही काही प्रश्न तयार केले नाही. एक मिनिट, मी जे बोलत आहे त्यांना म्यूट करते. हा, त्यांना करा म्यूट जरा. केवळ सर्टिफिकेट साठी वेबिनार नको आहे. सर्टिफिकेट मिळतंय आम्हाला कुठेतरी, लाईव्ह टीव्हीवर आम्ही येतोय, दिसतोय. याच्याकरता जर कोणी येत असेल तर उपयोग नाही. कारण आमच्याकडे एक शिस्त आहे की आम्हाला अभ्यासू लोक पाहिजेत, की जेणेकरून शिस्त पालन करणारे पाहिजेत. असेच लोक आपल्या वेबिनार मध्ये असतात. तर फीडबॅक फॉर्म आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू. पार्टिसिपेंटची सर्व जे जवळजवळ 500च्या आसपास आहेत त्यांची नावं माझ्याकडे आहेत. त्या व्यतिरिक्त जे इतर असतील त्यांना फीडबॅक फॉर्म पण मिळणार नाही आणि त्यांना आम्ही पार्टिसिपेंटचं सर्टिफिकेट सुद्धा देणार नाही. सर्टिफिकेट जेव्हा फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर आमच्याकडे येतील त्यानुसारच आम्ही सर्टिफिकेट देणार आहोत. किंवा 5 मिनिटं ऑनलाईन आले, हजेरी लावली आणि सर्टिफिकेट मिळेल असं करणार नाही. ओके शंतनू सर, शंतनू सर. थँक्यू सो मच. मला वाटतं राम काटे सर, तुम्ही स्क्रीन शेअर करता आहात तुमचं. कृपया स्क्रीन शेअर करू नका. ऑप्शन बंद करून टाकते मी. हा, यांचे कशासाठी एक सूचना सगळ्यांना आहे. आपण सगळे एका नोबल प्रोफेशन मधले आहोत. सगळे बऱ्याचपैकी स्पेशल टीचर्स, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, ऑडिओलॉजिस्ट आहोत. पुढच्या वेळी जेव्हा आपण झूमवर येऊ किंवा कोणत्याही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येऊ, तेव्हा सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की आपले जे मायक्रोफोन आहेत ते म्यूटवर ठेवायचे आहेत आपल्याला, जेव्हा स्पीकर बोलत असतील तेव्हा. बरं शंतनू सर. येस. सुचेता सौंदनकर मॅडम आल्यात का? आता आहेत का? हा, मॅडम आहेत. मी बोलवतो. मॅडमला म्हणा आपली प्रतिक्रिया द्या ना थोडी. देतात मॅडम, येत आहेत 2 येस. येस. तर याच्या पुढे सर जी काय आमच्याकडनं पण पडसाद थ्रू आपल्याला मदत लागेल, प्लीज फील फ्री टू आस्क. आणि आम्ही नेहमी सदैव तुमच्या बरोबर आहोत. एकच सेकंद, मॅम येत आहेत. येस. ओके. शंतनू सर आहे. नमस्ते सर. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. खूप हो, आणि तुम्हाला पण ऑनलाईन पाहिलं त्यामुळे खूप छान वाटलं. ओके. आता परत आपण घेऊया असे सेमिनार. हा. रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीचे आपण इथे धन्यवाद मानले पाहिजेत. त्यांच्यामुळे आज हा प्लॅटफॉर्म पण आपल्याला मिळाला. तसंच कास्ट ट्राईब संघटना
यांचेही मी इथे खूप आभारी मानते. ओके, सगळ्यांनी या त्यानंतर, कोविडच्या काळात मॅडम, आपली काळजी घ्यावी. यस, यानंतर बोला ना. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये साइन लँग्वेजचा समावेश सांगितलेला आहे शासनाने, म्हणजे आलेला आहे. हो पण हो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 99% स्कूलमध्ये सायन्स सिस्टीम चालते, राईट? हो हो. आणि ह्या बाबतीत मी तुमच्याशी नेहमी चर्चा करत असतो. तर सायन्स सिस्टीमवर एक मोठं वेबिनार आपण परत नेक्स्ट टाइम आयोजित करू. हो करू. डॉक्टर प्रभा घाटे आहेत किंवा वर्तक मॅडम आहेत, हो हो. ऋतुजा पाटील आहेत, तुम्ही भाग्यश्री आहात. ताई, हो. म्हणजे काय आपण एक चांगलं सायन्स सिस्टीमवर एक वेबिनार आयोजित करण्याचं आपण ठरवलं आहे आणि सर्व शिक्षकांना याद्वारे नक्कीच मार्गदर्शन मिळेल. ओके नक्की ओके. थँक्यू ओके, सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम, तुम्ही सुद्धा ओके. सहकार्य केलं. ओके. आणि मला एक सांगायला आनंद वाटेल की सुचेता मॅडम लिटरसी डायरेक्टर पण आहेत या आणि अतिशय उत्तम काम करतात. खूपच छान, खूपच. आणि सुचेता मॅडम मुळेच हा आजचा वेबिनार म्हणजे मी आयोजित केला, त्यांच्या संपर्कामुळे. अजून एक गोष्ट आहे सर, तुषार सर, इथं बोला नमूद सर. करावीशी वाटते की अपर्णा मारावर मॅडम पण पडसादच्या स्कूल कमिटीच्या मेंबर आहेत आमच्या. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. मला माहित नव्हतं, मला असं वाटलं फक्त रोटेट. अरे नाव त्यांची नावाने घेताना ओळख आहे. रिअली आलंय. ओके ओके, चालेल, नेक्स्ट टाइम जरूर. येस येस. आणि आपण सायन्स सिस्टीमवर सर एक वेबिनार घेऊया. नक्की. सायन्स सिस्टीमवर पण एक वेबिनार. आणि आपले तर ही शृंखला आता चालू झालेली आहे. तर नेक्स्ट टॉपिक आणि आपण काही सब्जेक्ट असेल तो आपण एक चूज करूया. आणि खरंच या महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग शाळांमध्ये, कर्णबधिर शाळांमध्ये शिक्षकांना परत आपण एक थोडं रिफ्रेश करूया. नक्की नक्की सर. ओके, नक्की. बिलकुल सर, डेफिनेटली. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. शंतनू सर, आणि विशेष हॅलो. विशेष आनंद बोला, सर. हिंगोले आमचे विभागाध्यक्ष आहेत कास्ट्राईबचे. बोला सर. बोला सर. आनंद हिंगोले सर, कास्ट्राईब विभागाध्यक्ष, स्पीच थेरापिस्ट, जे स्पेशल स्कूलमध्ये जे स्पीच थेरापिस्ट आहेत, त्यांचं नेतृत्व करतात. ते ओके. एक आपली प्रतिक्रिया देतील. 1 मिनिटात प्रतिक्रिया द्या सर. ओके. बिलकुल धन्यवाद सर. ऍक्च्युली तुम्ही अर्ली इंटरव्हेन्शन, एव्हीटी, स्पीच आणि सीआयच्या संदर्भात मी उत्कृष्ट माहिती सांगितली आहेत. बरं वाटलं. आणि या पुढील वेबिनारसाठी जेवढं जमल तेवढं टेक्निकल सहाय्य करावं हीच फक्त एक विनंती आहे. आणि ऍक्च्युली या वेबिनार मधून नवीन गोष्टी, नवीन ज्ञान आणि नवीन एक दिशा आम्हाला भेटल्या. त्याबद्दल ऍक्च्युली सर्वांचंच अभिनंदन आणि आभार प्रदर्शन. विशेषतः विविध मार्गानं, जसं झूम आहे, फेसबुक आहे आणि इतर ऑनलाईन मार्गानं अपंग क्षेत्रातील सर्व आमचे बंधू भगिनी हे आणि पालक हे जोडलेले आहेत. यांचे शतशः आभार. आणि यापुढे असंच आमच्या वेबिनारला तुमच्या सर्वांचं मार्गदर्शन आणि सर्व गोष्टी लाभावी. सहकार्य. ठीक आहे सर, धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. ओके. धन्यवाद. अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने शंतनू सर येस. आणि अपर्णा मारेवर मॅडम, आपला आजचं वेबिनार संपलंय असं जाहीर करायला हरकत नाही. थँक्यू सर. ग्रेट Thank you, madam. इन्फॉर्मेशन. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू बालेराव सर. थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू ओके, सो बाय मच. बाय. थँक्यू. थँक्यू सर. घ्या काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आपण मला वाटतं आपण लीव करूया. धन्यवाद. सुखदेव चौताले सर. धन्यवाद धन्यवाद सर. शिवांगी कुरुकले मॅडम, धन्यवाद. सर थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. हरी डोबळे सर, धन्यवाद. शंतनू सर. मंगे